श्रीराम समर्थ. विदेहापरी चालवोनी प्रपंचा, मुमुक्षु जना लागी अध्यात्म चर्चा, करोनी बहुलोक जे मिळवीती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदावास नामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नामकीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम. यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवै, वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो, यस्या तन्न विदुःसुरासुरगणा, देवाय तस्मै नमः. महायोगपीठे तटे भीमरथ्या, वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः, समागत्य तिष्ठन्तानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, इथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तयाठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. कुंडली कवरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. गोपाल कृष्ण महाराज की जय. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. पवन सुत हनुमान की जय. उमापति महादेव की जय. अम्बे मात की जय. दुर्गा मात की जय. संतोषी माते की जय. सब साधु संतन की जय. श्री अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय. श्री ब्रह्मानंद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. आता मी एक ओळ म्हणेन, माझ्या मागे म्हणायचं. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवं. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवं. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, नमामि राधे नमामि कृष्णं. नमामि राधे नमामि कृष्णं. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवं. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवं.
राधे कृष्ण राधे कृष्ण राधे राधे कृष्ण कृष्ण 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 गोपाल कृष्ण महाराज की जय। सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। राधे 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 राधे। हरे कृष्ण। जय सिया राम। प्रभू, सगळ्यांनी आपले डोळे मिटायचे। डोळ्यासमोर श्री क्षेत्र पंढरपूर मुख्य मंदिर, परमपिता पांडुरंग परमात्मा यांच्या समोर यायचे। त्यांच्या चरणी असंख्य तुलसीपत्र आणि फुलं व्हायची आणि नमस्कार करायचे। त्यांच्याच पाठीमागे उभ्या असलेल्या रुक्मिणी माता, सत्यभामा माता, राधा माता यांच्याही चरणी फुलं व्हायची आणि नमस्कार करायचे। पुन्हा परत फिरून परमपिता पांडुरंग परमात्मा यांच्या समोर यायचंय। त्यांच्या चरणी आपलं मस्तक नत करायचं आणि प्रार्थना करायची। हे प्रभो, हे दयानिधे, या संसार सागरातून लवकर आमचा उद्धार कर। आम्हाला संतती, संपत्ती इत्यादी ऐहिक सर्व सुख प्राप्त होऊ दे आणि दया, क्षमा, शांती, विवेक, वैराग्य, आनंद, उत्साह, प्रेम इत्यादी पारलौकिकही सर्व गोष्टी आम्हाला प्राप्त होऊ दे। आम्हाला इहलोक आणि परलोक दोन्हीही साध्य होऊ दे, दोन्हीही प्राप्त होऊ दे। पांडुरंगा, आम्हाला तुझे अनन्य प्रेममय अशी भक्ती प्रदान कर, तुझं प्रेम प्रदान कर, तुझं नाम प्रदान कर। तुझ्या नामामध्ये गोडी येऊ दे, रस येऊ दे। तुझं गोड नाम अखंड आमच्या मुखामध्ये वसू दे। आमचं आपापसातील निस्वार्थी प्रेम वाढेल सौभाग्य कर आणि आम्हा सगळ्यांना तुझ्या चरणाशी अखंड प्रेमात, अखंड आनंदात, अखंड समाधानात, अखंड एकत्र ठेव। परमपिता पांडुरंग परमात्मा यांनी स्मित हास्य करीत आपला उजवा हात आपल्या सगळ्यांच्या मस्तकावर ठेवला आणि तथास्तु असा आशीर्वाद दिलाय, तो ग्रहण करायचा। पुन्हा एकदा त्यांच्या चरणी आपलं मस्तक नत करायचं आणि 2 मिनिटं डोळे झाकून स्वस्थ बसायचं आहे।
जानकी जीवन स्मरण जय जय राम। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ श्री राम। महावैष्णव संत भगवान श्री ब्रह्म चैतन्य महाराज, श्री ब्रह्मानंद महाराज आणि श्रीमद भागवत कथा ऐकण्याकरता जमलेले सर्व प्रिय भाविक जन, सर्वप्रथम भगवान श्री गणेश आणि सरस्वती माता यांना प्रणाम करतो। दिवाधिदेव महादेव पार्वती माता यांना वंदन करतो। भगवान श्रीहरी लक्ष्मी माता यांना नमस्कार करतो। माझा आराध्य दैवत भगवान प्रभू श्री रामचंद्रजी आणि सीता मैया यांना वंदन करतो। आदिकवी वाल्मिकीजी, शुक महामुनी, व्यास महर्षी आणि बजरंगबली हनुमान यांनाही प्रणाम करतो, वंदन करतो। आपलं जे व्यासपीठ आहे भक्तियोग परिवार, या व्यासपीठाला मुख्य आधारस्तंभ आहेत, परंपरा आहे। परंपरा मला सांगायला आनंद आहे का या व्यासपीठाला रामदासी आणि वारकरी असे दोन्ही संप्रदाय लाभलेले आहेत। वारकरी संप्रदायापैकी वारकरी शिक्षण संस्था आळंदी, गुरुवर्य मामासाहेब दांडेकर यांची परंपरा या व्यासपीठाला आहे। हरिभक्तपरायण सुखडोजी महाराज, डॉक्टर वेणीमधू उपासनी जे आता नाही आहेत, अच्युतानंद सरस्वती स्वामी महाराज यांचे आशीर्वाद लाभलेले आहेत। हरिभक्तपरायण गुरुवर्य श्री बाळकृष्ण महाराज पाटील डुंबिली यांचे आशीर्वाद लाभलेले आहेत व्यासपीठाला। अनेक ज्ञात आणि अज्ञात असे सर्व संत, या सर्व संतांना प्रणाम आहे। मातृपितृ देवोभव आई वडील ज्यांच्यामुळे हा पिंड जन्माला आला आणि आज मी कथा करू शकतोय, त्यामुळे त्यांच्याही चरणी वंदन आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं, माझ्या जीवनावर ज्यांची पूर्ण सत्ता चालते आणि त्यांच्याशिवाय माझं जीवन नाही आहे असे माझे परम भगवान सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या चरणी वंदन करतो, त्यांची आज्ञा घेतो आणि कथेला प्रारंभ करतो। लोक म्हणतात निलेश महाराजांचं रामकथा ऐकली काय, भागवत कथा ऐकली काय, मध्ये ब्रह्मचैतन्य महाराज येतातच म्हणाले। म्हटलं त्यांच्याशिवाय परमार्थच नाही आहे। परमार्थ हा विषय जर सगळ्यात जास्त आणि सोपा कोणी समजावून सांगितला असेल तर तो गोंदवलेकर महाराजांनी सांगितलेला आहे। फार काहीही कष्ट न करता, प्रपंचाची घडी न बदलता आहे त्याच परिस्थितीमध्ये परमार्थ साधून कसा द्यायचा, परमात्मा कसा प्राप्त करून घ्यायचा, त्याचं सोप्यातलं सोपं मार्गदर्शन जर कोणी केलं असेल तर सद्गुरुनाथांनी केलेलं आहे, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी केलेलं आहे। जास्त बोललो तर त्यावरच प्रवचन होईल, थोडा आवर्त घेतो। निवृत्तीनाथांना सुद्धा त्यांच्या म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींना सुद्धा निवृत्तीनाथांचं वर्णन करणं आवडलं नाही, तर माझ्यासारखाचा काही प्रश्न नाही आहे। पण पुन्हा एकदा त्यांच्या चरणी वंदन करून महाराजांच्या आज्ञेने सुरुवात करतो। भागवत कथाही आपल्याला ऐकायची आहे आणि त्याच्यामध्ये मूळ परमार्थ मी तुम्हाला प्रयत्न करणारे सांगायचा, जो मला कळलेला नाही। बरं, मी तुम्हाला सांगेन तेव्हा मला थोडासा समजेल। ज्याला शिकून घ्यायचं असतं, बघा शिकून घेण्याची सगळ्यात चांगली पद्धत कुठली आहे? दुसऱ्यांना शिकवणं। कारण बऱ्याच वेळेला दुसऱ्याला सांगताना, शिकवणं म्हटल्यापेक्षा सांगताना आपल्याला अडलेल्या गोष्टी ऑटोमॅटिक सुटतात, कळतं ते। कारण बुद्धीचा कस लागतो, विचार करावा लागतो सांगताना। म्हणून आपल्याकडे कीर्तन भक्ती सांगितली आहे। कीर्तन ही भक्ती आहे, परत सांगतो मी, कीर्तन ही भक्ती आहे। कीर्तन म्हणजे भगवंताचे गुणानुवाद करणे। कीर्तन ही भक्ती आहे, हा व्यापार नाही, ही भक्ती आहे। भक्ती ही शुद्ध असली पाहिजे आणि भक्तीचा एकच हेतू असला पाहिजे, भगवंताची प्राप्ती। ज्या नवविधा भक्ती सांगितलेल्या आहेत, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंद्यम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम, हे जे सर्व नवभक्ती आहेत,
या सर्व भक्तींचा उद्देश एकच आहे. काय आहे? भगवंताची प्राप्ती. भगवंताची प्राप्ती म्हणजे काय? भगवंताची प्राप्ती म्हणजे काय? भगवंत म्हणजे काय? हे सगळे प्रश्न भागवतात त्याचं निरूपण झालेलं आहे. एक भागवत वाचलं की आणि काही करायची गरज नाही. भागवत आत्मसात केलं की आणखी काही करायची गरज नाही. केवळ जर तुम्ही भागवतात रममाण होऊ लागला की त्या रमल्यानेच तुम्हाला भगवंताची प्राप्ती होईल. इतकं रम्य असं हे भागवत आहे. भगवंत म्हणजे काय? त्याची प्राप्ती म्हणजे काय आहे? आपण कोण आहोत? आपला आणि त्या भगवंताचा काय संबंध आहे? हे सगळे प्रश्न भागवतामध्ये आलेले आहेत. भक्ती ही कशी असली पाहिजे? पूर्णपणे निष्काम असली पाहिजे, तरच ती भक्ती, नाही तर तो व्यापार. आपल्याकडे भक्तीचे दोन प्रकार आहेत, सकाम भक्ती, निष्काम भक्ती. सकाम भक्ती का करायची? त्याचं निष्कामामध्ये रूपांतर होण्याकरता करायची. मग भक्ती करणं म्हणजे काय? आपण काय म्हणतो? आम्ही रामाची भक्ती करतो, आम्ही पांडुरंगाची भक्ती करतो. अहो, तुम्ही कोण भक्ती करणारे? भक्ती होते त्याच्या कृपेने. पांडुरंगाची कृपा झाल्याशिवाय तुमच्या हातून भक्ती घडू शकत नाही. त्याला पांडुरंगाची कृपाच लागते. बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडे. सुकृत लागतं, पुष्कळ सुकृत लागतं. सुकृत म्हणजे काय? गाठीशी पुण्याई असावी लागते. आणि ते पुण्य कुठलं आहे? काय असं केल्यानंतर भगवंत प्राप्त व्हावा अशी इच्छा निर्माण होते? ते काही दान आहे? ते काही धर्मपालन आहे? काय आहे? कुठे आहे असं पुण्य? कुठलं असं पुण्य आहे? ते पुण्य माऊली आपल्या हरिपाठात सांगतात. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करेल. हे ते पुण्य आहे. बरं, गंमत अशी, लोक फार भानगडीत पडतात. काय? अहो, ते तुमचा नुसता जप होतो, माळा नुसत्या घराघर फिरतात, तुमचं लक्ष नाहीये त्या नामामध्ये. पण लक्ष ठेवायला सांगितलंय कोणी? माऊली काय म्हणाले? हरिमुखे म्हणा, हरिमुखे स्मरा असं म्हटलेलं नाही. लक्षात घ्या. स्मरण करा असं ते सांगत नाहीत. काय सांगतात ते? हरिमुखे म्हणा. नुसतं रिपिटेशन करायला सांगितले. सारखं घोकमपट्टी करतो की नाही, तशी घोकमपट्टी करा. काय होईल? घासून 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 मन त्याला चिकटेल, चिकटून मन सूक्ष्म होईल आणि ते नामच तुम्हाला खेचून घेईल आणि भगवंताची प्राप्ती करून देईल. तुम्हाला आणि काही करायची गरज नाही. इतकं हे सोपं साधन आहे. आणखी काही तुम्हाला करायची गरज नाही. नुसतं रटा. नाही लक्ष लागू, नको लक्ष लागू दे. आणि हे मी तुम्हाला अनुभवाने सांगतोय. मला काही भगवंताची प्राप्ती नाही, पण त्या मार्गामध्ये ज्या अवस्था असतात त्या नुसत्या ओढल्याने आलेल्या आहेत, नुसत्या माळा ओढल्याने आलेल्या आहेत. काही गरज नाही आहे स्मरण करायची. नुसतं त्याचं नाम घ्या. नाम म्हणजेच प्रत्यक्ष भगवंत आहे, आणखी काही नाही आहे. ते नाम घेत गेलात की आपोआप भगवंताची प्राप्ती होते. ते काननगडचे स्वामी रामदास आहेत ना, ते काय म्हणाले? मी काय केलं? आय जस्ट रिपीटेड द नेम लाईक अ मशीन. मी एखाद्या यंत्राप्रमाणे नाम घेत गेलो. यंत्राप्रमाणे म्हणजे कुठलीही भावना नाही, कुठलाही भाव नाही, नामाकडे लक्ष नाही. मी एखाद्या यंत्राप्रमाणे नाम घेत गेलो. आय डू नॉट डू एनिथिंग एल्स बट नामा. मी नामाशिवाय आणखी दुसरं साधन केलं नाही. मी माझं मन आवरायला गेलो नाही. मी फक्त यंत्राप्रमाणे नाम म्हणत गेलो आणि एक दिवस माझं मन अचानक नाहीसं झालं. म्हणजे आत्मदर्शन झालं. किती सोपं आहे साधन. पण आम्हाला काहीतरी कठीण केल्याशिवाय चैन पडत नाही. आम्ही जर म्हटलं ना नुसती माळा तुम्ही फिरवा इथे बसून, तरी मग आमचं देहबुद्धी कशी असते पहा. आसन घातलं पाहिजे, ते हात असा ठेवायला पाहिजे, माळ जमिनीला लागता कामा नये. हे सांगितलं का तुम्हाला त्यांनी? माऊलींनी सांगितलं का हे सगळं? कुठल्या संतांनी असं सांगितलंय का? नाही. ते काय म्हणाले? हरिमुखे म्हणा, बस. तुकाराम महाराज काय म्हणाले? त्यांना वेद म्हणण्याचा अधिकार नव्हता म्हणून ते काय म्हणाले? वेद आम्हावरी रुसोनिया गेला. पण आम्ही काही प्रयत्न केले का त्यासाठी? नाही. आम्ही काय केलं? आम्ही त्याच्या बाला धरीला कंठी. म्हणजे त्याच्या बापाला आम्ही कंठी धरला. कोण आहे वेदांचा बाप? जो उभा इथं विटेवर. लक्षात आलं की नाही? 28 युग, त्या 28 युगावर हा उभा आहे. 28 युग म्हणजे काय? 18 पुराण, 6 शास्त्र, 4 वेद. बोला किती झाले? 28. या 28चा जर काही सार असेल तर तो परमपिता पांडुरंग परमात्मा आहे. म्हणून त्याला कंठी धरलं
की सगळं ज्ञान आपोआपच येणार आहे. न कळो ते कळो येईल उगले एका नामे विठ्ठलाची आ. न दिसो ते दिसो येईल उगले एका नामे विठ्ठलाची आ. न ऐको ते ऐको येईल उगले एका नामे विठ्ठलाची आ. केवळ नाम कंठी धरा, त्याने सगळं होतंय. सगळ्या गोष्टी प्राप्त होतील. परमेश्वर प्राप्त होतं तर बाकीचं काय. तुकाराम महाराजांनी बघा, हा मला थोडं क्षमा करा, आपण थोडं बोलतो मी. सगळे संत सारखे, सर्व संत श्रेष्ठ, माझ्या मते माऊली आणि तुकोबा यांचा नंबर 1. का बरं? रेड्यामुखी वेद बोलवणारा आणि कोण दुसरं आहे? आहे का? नाही. आणि सदैव वैकुंठाला जाणारं दुसरं कोण आहे? हे दोन्ही महात्मे आमच्याकडेच आहेत, पण आम्ही मराठी माणसं. आहे का आम्हाला किंमत? फार लांब आहे का? देहू आपल्या जवळच आहे. कितीचं अंतर आहे? 150 किलोमीटर गेलात तर देहू आहे. सदैव वैकुंठाला जाणारा महात्मा तिथेच आहे. जातो का आम्ही दर्शनाला कधी? लांबून लांबून. आज वृंदावनामध्ये तुकाराम महाराजांची उदाहरणं दिली जातात, ज्ञानेश्वर महाराजांची उदाहरणं दिली जातात. त्यांना ती किंमत कळलेली आहे, आम्हाला अजूनही कळलेलं नाही. आमचीच माणसं लिहितात, त्यांचा खून झाला. याच्या पलीकडे दुर्भाग्य ते काय मला सांगा. दुर्बुद्धी ते मना कदा न उपजो नारायणा. आम्ही फक्त काथ्याकूट करण्यामध्ये आमचा वेळ घालवतो. सदैव वैकुंठ गमनाला जाणारे जगद्गुरु तुकोबाराय महाराज. ही पदवी वाटते तितकी सोपी नाहीये. जगद्गुरु म्हणजे कोणाला जगद्गुरु म्हटलं जातं माहिती आहे का? सगळ्यात आधी तो 4 वेदांचा ज्ञानी असावा लागतो, उपनिषदांचा ज्ञानी असावा लागतो, आत्मसात केलेला असावं लागतंय. 18 पुराण मुखोद्गत पाहिजेत, सगळे ग्रंथ शास्त्र सगळे मुखोद्गत पाहिजेत. याच्यावरती तो ब्रह्मचारी असला पाहिजे, आणि याच्यावरती तो फार लहान वयाचा असला पाहिजे, तेव्हा तो जगद्गुरु होतो. आता यातलं तुकाराम महाराजांकडे किती आहे बघा. वेदांचा अधिकार नाही, म्हणजे ज्ञानाशी संबंध आलेला नव्हता. बरोबर आहे. नंतर लग्न म्हटलं तर 1 लग्न केलं नाही, 2 लग्न केलेली आहेत महाराजांनी. पहिली बायको गेली म्हणून दुसरं लग्न केलं. बरोबर, तिथेही काही प्रश्न नाहीये. आणखीन काय म्हणाल ते वय किती होतं? वय त्यांचं 18व्या वर्षापासून परमार्थाला लागले, 41व्या वर्षी वैकुंठ गमन. हे सगळं असलं तरी जगद्गुरुपद हे तुकोबारायांकडे आलं. का आणि कशामुळे? ते म्हणतात केवळ एका नामामुळे. आणि ते काय म्हणाले? तुम्ही सुद्धा आमच्यासारखे वैकुंठाला सदेह येऊ शकता. कसं येण्याचा मार्ग काय? तोही त्यांनी सांगितलाय. काय मार्ग आहे त्यांचा? येता निजधामी कोणी विठ्ठल विठ्ठल बोला वाणी, रामकृष्ण मुखी बोला तुका जातो वैकुंठाला. किती सोपा मार्ग. का कठीण? तर योगयाग सांगितले नाही. योगयाग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. कोण म्हणतात? माऊली. माऊली पहा, योग्यांमध्ये सम्राट माऊली, ज्ञानियांचा राजा माऊली. साधन काय सांगतात? एक तत्व नाम दृढ धरी मना, हरिसी करुणा येईल तुझी. पुढे काय म्हणतात त्याच अभंगात? नामापरते तत्व नाही रे अन्यथा, वाया आणिक पंथा जाशील धणे. बरोबर आहे असं म्हणतात. आणि तुकाराम महाराजांनी तर स्पष्ट नामामध्ये अख्खी गाथाच भरलेली आहे. तुका म्हणे सोपे आहे सर्वांहुनी परी शहाणा. हा शब्द महत्वाचा आहे. शहाणा तो धणी घेत असे. शहाणा म्हणजे कोण हो? ज्याला नामाचं महत्व कळलं तो. आता आपल्या या सर्व संतांना मानणारे त्यांना जर विचारलं, अहो तुम्ही तुकोबांचे आहात, तुम्ही ज्ञानोबांचे आहात, किती जप करता? काय उत्तर देतील? 1 माळ. आणि इथे तुकाराम महाराजांनी काय सांगितलंय? अखंड. काय शब्द वापरलाय? अखंड नाम शब्द वापरलेला आहे. सगळं सरकून बसा इकडे. या म्हणजे येणाऱ्या जागा सर काय केलं सर. अखंड हा शब्द आलाय बघा. कुठल्याही संतांनी नामस्मरणाचं जर वर्णन केलं असेल त्यामध्ये अखंड हा शब्द टाकलेला आहे. अजपा जप उलट प्राणाचा तेथेही मनाचा निर्धार असे. नाम अखंड चाललं पाहिजे, तो भगवंताची प्राप्ती. काही विशेष नाही, तोंडाला फक्त सवय लावायची आहे नाही का. 15 आणि बघा नाम काही असं सहज चालत नाही. त्याला ना संख्येचं ओढणं लावावं लागतं. आम्ही लोकांना म्हणतो ना, अहो तुम्ही 5000 जप करा, 10,000 जप करा. नाही, आमचं अखंड चाललेलं असतं. अहो अखंड चाललं असतं तर तुम्ही ब्रह्मीभूत काय आहोत असे कीर्तनी.
तसे झाला असता. ज्या अर्थी तुम्ही तसे नाही, त्या अर्थी अजून तुमचा जग चालू नाही. उगीच अखंड साधन हे फक्त संतांचंच चालतं, आपलं कोणाचंही चालणार नाही. इतकं सोपं नाही. आणि ज्याचं चालेल तो संत होईल. लक्षात येत आहे? म्हणून काय करायला पाहिजे? अभ्यास. मामासाहेब दांडेकरांना विचारलं, ज्ञानेश्वरीतली तुमची आवडती ओवी कोणती आहे? ते काय म्हणाले? 8व्या अध्यायातली आहे. कुठली? तेवी सद अभ्यासे निरंतर चित्तासी परमपुरुषाची मोहर लावी, मग शरीर राघवत्वा जाऊ. अभ्यास योग आपल्याला सांगितलेला आहे. आपल्यासारख्या प्रापंचिक मंडळींना अभ्यास योगच जमणार आहे. आपल्याला योग जमणार नाही, याग जमणार नाही, त्याग जमणार नाही, काही जमणार नाही. आपल्याला काय जमेल? हो, येता जाता उठता बसता सारखं जप करणं, नाम घेणं, हे आपल्याला जमणार आहे. संत फार कठोर पण असतात ना, जितके प्रेमळ असतात ना तितकेच ते परमेश्वर प्राप्तीच्या बाबतीमध्ये कठोर असतात. समर्थ रामदास स्वामींचा दासबोध आहे, बरोबर आहे? तो जुना एक दासबोध आहे, 21 समासिक दासबोध. तो कधी वाचनात जास्त लोकांच्या येत नाही. त्यांना काय म्हणायचं आहे ना ते स्पष्ट त्याच्यात म्हटलेलं आहे. पण त्याच्यानंतर वाटलं असं म्हटलं तर कोणी ऐकणार नाही, मग थोडं मृदू शब्दात नवीन दासबोधात घातलंय. सांगू का काय ते? काय संकल्पना असते संतांची. जुन्या दासबोधात ते काय म्हणाले? परम मूर्खा माझी मूर्ख, जो संसारी मानी सुख, संसारा एवढे दुःख अनेक नाही. नवीन दासबोधामध्ये काय म्हणले असं म्हटलं तर लोक ऐकणारच नाहीत. मग जरा प्रेमाने समजावून सांगायला पाहिजे. म्हणून नवीन दासबोधामध्ये ते काय म्हणले? आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका. पण माणसं कलियुगातली इतकी चॅप्टर आहेत ना, एवढंच वाक्य धरून बसतात. ते पाठ करून ठेवलेलं आहे कारण ते उपयोगाचं आहे. पुढे विचार, अहो आधी प्रपंच नेटका करायला सांगितलं आहे. पण हे सांगताना लोक विसरतात की नेटका या शब्दाचा अर्थ आटोपशीर आहे. नेटाने करा म्हटलेलं नाहीये. नेटाने करायला 2 जन्म पुरणार नाही. तो नेटका आटोपशीर, आटोपशीर, मग घ्यावे परमार्थ विवेका. विवेक करायला जागा पाहिजे ना. 15-20 तास मी जर का संसारच करत बसलो आणि 4 तास झोपलो, कुठून येणार परमात्मा? मग काय? जन्माला आला हेला आणि पाणी वाहता वाहता मेला. पुन्हा जन्म नाही. जे भगवंताची प्राप्ती करून घ्यायची त्याच्याकरता जन्म नाही. 84 लाख योनीतून फिरलं, त्याच्यानंतर एकदा मनुष्य योनीमध्ये जन्म येतो. ते पण केव्हा येतो? किती रेअर आणि किती दुर्मिळ आहे बघा. किती दुर्मिळ आहे. पाप आणि पुण्य समान व्हावं लागतं, तेव्हाच मनुष्य जन्माची प्राप्ती होते. आणि हे कसं आहे? तुम्ही किती प्रयत्न केले तर एक तर पाप तरी जास्त होतं, एक तर पुण्य तरी जास्त होतं. समान होत नाही. आणि समान झाल्याशिवाय जन्म नाही. पाप जास्त झालं तर नरक, पुण्य जास्त झालं तर देवाची योनी. पण साधना फक्त मनुष्य जन्मात करता येते हो परमेश्वराची प्राप्ती. ती यायला पाप पुण्य समान व्हावं लागतं. मग त्याची वाट बघत बसणार का? ही कृपा झाली ना संतांची, ती होतं. संतांचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, तेची माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा कर. त्यांनी कृपा केल्याशिवाय मनुष्य जन्म येत नाही. आणि मनुष्य जन्म आता आपल्याला प्राप्त आहे. म्हणजे आता आपल्यापुरतं बोलतो, आता आपल्याला प्राप्त आहे. म्हणजे किती दुर्मिळ गोष्ट आपल्याला मिळालेली आहे. कशासाठी आहे? साधना करून जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटा, नाही तर पुढे जन्म पडलेले आहेत. आणि तो जन्म इतका मोलाचा जन्म, अंतिमती सागती. देह सोडताना जो भाव आपल्या मनामध्ये असेल त्या पद्धतीने आपल्याला पुढचा जन्म येणार आहे. म्हणजे आता रात्री कुठलं स्वप्न मला पडावं हे काही माझ्या हातात नाही. झोपेत जाताना बरोबर साधारणपणे कुठली स्वप्न पडतात? जे दिवसभर आपण विचार करतो ते स्वप्न रात्री पडतात. याचाच अर्थ आयुष्याच्या दिवसभरात आपण जे काही करू तेच मृत्यू समयी आठवेल. म्हणजे जर मृत्यू समयी मला भगवंताचा भाव येणं जरूर असेल, स्मरण येणं जरूर असेल, तर जन्मभर मी नामस्मरण केली पाहिजे, भक्ती केली पाहिजे, ध्यान केलं पाहिजे, काय तुमची साधना असेल ती तुम्ही केली पाहिजे, जन्मभर करायला हवी. आम्ही म्हणून एकदा शेवटी मरताना माणूस आपोआप राम म्हणतोच. अहो नाही म्हणत. मुलाला तरी हात मारेल, बायकोला तरी हात मारेल, विचित्र विचित्र सगळ्या घटना डोळ्यासमोर असतात, शरीराला काही करता येत नाही. अहो साधा ताप आला तर जागचं हलता येत नाही, काय स्मरण करणार तुम्ही? स्मरण करायला कृपाच लागते.
आणि तुमची आयुष्यभर केलेली साधना लागते, त्याच्यानंतर कृपा होते, त्याच्यानंतर तुम्हाला भगवंताचं स्मरण होतं आणि तुम्हाला पुढची गती मिळते. पुढची गती म्हणजे मुक्ती. मग हे सगळं होण्यासाठी भगवंताच्या कृपेची गरज आहे, संतांच्या सेवेची गरज आहे. हे संत आम्हाला ओरडून सांगतात पुन्हा हा जन्म येणार नाही, जे करायचे ते आत्ता करा. आणि आम्ही हा जन्म अख्खा संसारात घातला. नोकरी केली, लग्न केलं, मुलं बाळांची सेवा केली, सगळं केलं. भगवंत तरी आम्हाला जाणवून देतो, ज्यांचं तुम्ही करता ते तुमच्या पाठीत खंजीर खूप असतात. जो आपल्याला जितका जास्त प्रिय असतो तोच आपल्या पाठीत खंजीर खूप असतो. जी आई मुलावर जास्त प्रेम करते तो मुलगा म्हणतो आई तुला कळत नाही, हिला कळतं, ही करते सगळं, तू गप्प बस. आला की नाही? नाही तरी संसारू वाया जाईल रया. काय म्हणते? हे साते आलिया ओळगा शारंग धरू, नाही तरी संसारू वाया जाईल रया. आपले संसार असेच आहेत की नाही बघा. ज्याच्यावर तुम्ही जास्त प्रेम करतात तेच तुम्हाला बडबड करून हाकलून देतात घरातून किंवा तुमच्या मनाविरुद्ध वागतात. एक तरी घटना तुमच्या मनाप्रमाणे आजपर्यंत झाली आहे का मला सांगा. जो म्हणत असेल ना झाली आहे त्याला माझा नमस्कार. आता होत नाही. किती तुम्ही कोणासाठी किती करा नाही होणार, दुःखमयच आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. किती सांगितलंय संतांनी आणि एवढं सांगूनही आम्ही त्याच गोष्टींना चिकटलो. बघा हाच जन्म आहे, पुन्हा नाहीये. हा चान्स गेला तर बघा तुम्ही. हे कळलं कोणाला? तुकोबांना कळलं, साधून घेतलं. ज्ञानोबांना कळलं, साधून घेतलं. सावता महाराजांना कळलं, साधून घेतलं. सेनानावी महाराजांना कळलं, साधून घेतलं. जनाबाईंना कळलं, साधून घेतलं. आम्ही काय म्हणतो? आमची मुलं मार्गाला लागले की आम्ही येतो. अहो मुलं मार्गाला लागताना तुम्ही इथे आहात की वर आहात कोणी पाहिलं? आत्ता इथे रोकडी प्रचिती. 2 वर्षात कोरोनाने थैमान घालून सांगितलं ना काय सिद्ध करायचंय ते. आपल्या हातात काही नाही आहे, काही नाही आहे आपल्या हातात. बघत बसावं लागतं. आपल्या सगळ्या लोकांचे मृत्यू बघत बसावे लागतात डोळ्याने. तुम्हाला काही नाही करता येत. श्वास फुकट होता म्हणून किंमत नव्हती. आज एक मास्क लावावं लागतं तेव्हा श्वासाची किंमत कळते. खूप बरोबर आहे की नाही? म्हणजे सगळ्या सत्ता कोणाच्या हातात आहेत? परमेश्वराच्या. आता तरी शरण जा म्हणून शरण जावे. आता तरी शरण जा. कोणी नाही तुमचं. म्हणून जन्माला आला की काय करायला हवं? ये साते आलिया ओळगा शारंग धरू, नाही तरी संसारू वाया जाईल रया. कवणाचे मायबाप कवणाचे गणगोत, मृग जळ वत वाया जाईल रया. विषयाचे समसुख बेगडाची बाहुली, अभराची सावली जाईल रया. ज्ञानदेव म्हणे स्वप्नीचे चेईले जाईल रया. पाहता पाहले स्वप्नीचे चेईले जाईल रया. स्वप्नाप्रमाणे जन्म भराभर निघून जातो. अहो आत्ता तुम्ही मागचं आपलं आयुष्य स्वतःचं आठवा. आत्ता कुठे शाळा होती आपली, तरुण झालो, नोकरी लागलो, आलं पण म्हातार पण झालं. किती धडाधड दिवस गेले. आता राम कधी म्हणणार? पुढल्या जन्माची काय तयारी आहे? आपल्याला जन्माला घालताना रिटर्न तिकीट खिशात दिलेलं आहे, त्याची तारीख आपल्याला माहिती नाही. कळतंय ना? एक श्वासही जास्त मिळत नाही जरी व्हेंटिलेटर लावलं तरी. आपल्याला कदाचित घ्यायचा असतो श्वास. घरातले काय म्हणतात कशाला त्रास, त्यांना काढून घ्या. अरे घेतात की नाही काढून? काढला की संपलं. आपल्याला जन्माला घातलंय दुसऱ्यानी, घेऊन जातो दुसराच. आणि आपण काय मेजाज मारतो, मी अमक करीन, मी तमक करीन. काही नाही करतायत. आमचे आले होते भेटायला, काय म्हणाले, कोरोनामुळे इथे ऍडमिट होते आपल्या कल्याणमध्ये आणि पूर्ण बेशुद्ध अवस्थेत, पण मन जागवतं. ऐकायला येत होतं त्यांना. शेजारी डॉक्टर उभे होते. ते काय म्हणाले, 10 मिनिटात ही बॉडी उचलायची आहे. अहो मी जिवंत आहे. मनात ओरडत होते. सांगणार कोणाला? महाराजांचा धावा केला आणि डोळे उघडले. डोळे उघडल्यावर झालं. सांगायचं तात्पर्य काय आहे? आपल्या हातात आहे का काही महाराज? आणि आपल्या हातात असतं तर आपण इथे असतो का? दुःख असल्याशिवाय आपण येत नाही इथं, नाही का? भक्ती दुःख जाण्यासाठी. संसारात दुःखमयच आहे, त्याच्यात दुसरं काय आहे मला सांगा? म्हणून काय म्हणले, परम मूर्खा माझी, मूर्ख जो संसारी मानिस तो संसारा एवढं दुःख आणि केलं आहे. मग ते दुःख जाण्यासाठी काय करायला पाहिजे? तेही 21 समासीन दासबोधामध्ये समर्थ सांगतात. ते काय म्हणतात? जप नेहमीला
तो चुको न द्यावा, त्या वेगळा सर्वथा करावा, मळ त्यागीही न विसंबावा, कर्मठपणे करोनी. आपण कर्मठपणे कर्म करतो, कर्मठपणे नाम करायला पाहिजे, नाम घ्यायला पाहिजे, आणि ह्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. नामानेच सगळं होणार आहे. हे बघा, सगळे ग्रंथ माऊलींचे लिहून झालेले होते, चांगली उपासष्टी झाली होती, ज्ञानेश्वरी लिहून झाली होती, सगळं लिहून झालं होतं, अभंगवाणी निर्माण करून झाली होती सगळं. तरी पण ते थोडेसे उदास होते. तेव्हा निवृत्तीनाथांना विचारले, गुरुराया अजून एवढं सगळी ग्रंथसंपदा निर्माण करून सुद्धा असं मला छान असं वाटत नाही, समाधान वाटत नाही. तेव्हा निवृत्तीनाथ काय म्हणाले, कसं वाटेल? जो परमार्थाचा प्राण आहे त्या प्राणाबद्दल वर्णनच केलं नाही, भगवंताचं नाम, त्या नामाविषयी काही वर्णनच केलं नाही, कसं समाधान होईल? मग शेवटी नामावरती छोटासा ग्रंथ लिहिला, हरिपाठ, आणि मग समाधी संजीवन हरिपाठ झालं, कृतार्थ झाले. आता काही करायचं बाकी राहिलं नाही. आणि हा शेवटचा ग्रंथ होता महाराज. नामाचं महत्व आहे. भगवंताची भक्ती हा जर पाया आहे ना, तर कळस नाम आहे. कारण नाम हा प्रत्यक्ष परमात्मा आहे. म्हणून नामाशिवाय मुक्ती नाही, नामाशिवाय पुढे काही नाही. म्हणून भक्ती करायला पाहिजे. मग ही भक्ती कशी असली पाहिजे? मगाशी मी म्हटलं, सकाम आणि निष्काम. सकाम भक्ती का करायची? हळूहळू हळूहळू निष्कामतेमध्ये जाण्यासाठी करायची. आता जर भागवतातले आपण उदाहरणं पाहिली, मग तो भक्त प्रल्हाद असू दे किंवा आणखी कोणी असू दे, कोणी भगवंताशी व्यापार केलाय का, की मी तुमची भक्ती करतो, मला अमक अमक वस्तू हव्या आहेत. एकही भक्त तुम्हाला असा सापडणार नाही. एक ध्रुव बाळ सोडला तर. ध्रुव बाळ काय म्हणला? मला असं आसन दे की जिथून मला कोणी हलवणार नाही. आणि जेव्हा प्रत्यक्ष भगवान समोर आले आणि हे मागितलं, त्याच्यानंतर त्यांना पश्चाताप झाला. ते काय म्हणले, अरे 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 अरे, भगवंत समोर येऊन सुद्धा मी काय हे मागत बसलो, भगवंतालाच मी मागून घेतलं असतं तर किती बरं झालं असतं. आले सकामतेमधून निष्कामतेमध्ये प्रवेश, हे होणं गरजेचं आहे. तेव्हा भगवान म्हणले, काळजी करू नको, तुला मी प्राप्त झालेलोच आहे, काही काळजी करण्याची गरज नाही. म्हणजे काय आहे? सकाम भक्ती आणि निष्काम भक्ती. भक्ती 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 म्हणजे काय आहे? नामस्मरण, भजन, प्रवचन, कीर्तन. कीर्तन मी म्हटलं ना, कीर्तन ही भक्ती आहे. कशा करता? हे प्रवचन कशा करता चाललंय? हे तुमच्या करता चाललं असेल, मला माहिती नाही, हे माझ्या करता आहे. सगळ्यात आधी हे माझ्या करता आहे. कारण हे सांगत असताना भगवंताचं स्मरण मला होतंय, नामाचं स्मरण मला होतंय, आणि मला तो आनंद मिळतोय. आणि मग तो इथून मिळाल्यानंतर तिकडे जाणार. हे बघा, आता मला एखाद्याला शिव्या द्यायच्या असतील तर आधी त्या मला मनात आठवाव्या लागतील. मनात आठवल्या म्हणजे आधी त्रास कोणाला? मला. मग मी देईन त्याला. तसंच मला जर भक्ती सांगायची असेल तर मला भक्ती आठवावी लागेल. भक्ती आठवल्यानंतर आधी आनंद कोणाला? मला. मग तो तुम्हाला. म्हणून आपण स्वतःचा लाभ आणि हानी स्वतःच करत असतो. म्हणून तुकाराम महाराज काय म्हणले? आपणची तारी, आपणची मारी, आपण उद्धारी आपण या. उद्धरेत आत्मान आत्मानं. कर्मयोगामध्ये, भक्तियोग ह्याच्यात सांगितलेलं आहे भगवद्गीतेमध्ये. आपणच आपला उद्धार करून घ्यायला पाहिजे. तो कसा करून घ्यायला पाहिजे उद्धार? संतांना शरण जावं. भक्ती सांगितलेली, संतांना शरण जावं. संताया भजावे सर्वस्वेसी. संतांचे चरण पकडून घट्ट बसा, ते मार्ग दाखवतील त्या मार्गाने जा. त्याने सांगितलं, श्रीराम जय राम जय जय राम म्हण. अहो मग आम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणू का? अहो मग आम्ही रामकृष्ण हरी म्हणू का? अरे तुमचं मत चालत आहे का सद्गुरू सांगेल ते ऐकताय? सद्गुरूंनी सांगितलेलंच तुम्हाला करावं लागणार आहे. तुम्ही दुसरं केलं तर काही उपयोग नाही का? आता मी सांगितलं संध्याकाळी 5 ते 7 इथे भागवत आहे विठ्ठल मंदिरामध्ये, इथं या. तुम्ही जर उद्या म्हणलं आम्ही त्या राम मंदिरात जाऊ, काय भागवत ऐकता येणार आहे का? कुठे चालू आहे तिथेच जायला पाहिजे ना. तसं सद्गुरूला मार्ग माहिती आहे. सद्गुरू सांगतो या वाटेने जा, इथं जा, तिथे होईल. आम्ही आमचीच बुद्धी चालवत असतो. मग आम्ही वेगळा मंत्र म्हटला तर चालेल का? हे तुम्ही तुमच्या देहबुद्धीची सेवा केली आहे. जोपर्यंत देहबुद्धी सोडत नाही तोपर्यंत आत्मबुद्धी प्राप्त होणार नाही. म्हणून सद्गुरूच्या पुढे मन बुद्धी टाकून द्यायचं असतं, नाही का? तरच आपण सद्गुरूशी तादात्म्य होऊ, तरच आपण सद्गुरूशी काय होऊ, एकाकार होऊ, आणि तरच आपल्या हातून भक्ती घडेल. नाही तर आपल्या हातून भक्ती घडणार नाही. आपण आपलीच बुद्धी चालवत असू तर. अहो मी आता एवढे वर्ष स्वामी समर्थांचा जप करत होतो, मग आता आम्ही श्रीराम जयराम जय जयराम हा मंत्र आम्हाला गुरुने दिलाय, नेमका आम्ही कोणता म्हणावा? अहो मी आतापर्यंत स्वामींची उपासना केली ना, ती फलद्रूप झाली. म्हणून तेच स्वामी
गोंदवलेकर महाराज किंवा दुसऱ्या कुठल्या संतांच्या रूपामध्ये तुमच्या समोर आले आणि तुमच्याकरता योग्य काय तो मंत्र तुम्हाला दिला, आता तिथून पुढचा प्रवास सुरू करा, तुम्ही तेच धरून बसलात तर काय? अहो तुम्हाला 15वीची डिग्री देतो, नको नको मला 10वीतच बरं वाटतं असं म्हटल्यासारखं आहे. तुम्हाला काय कळतं? सद्गुरूंना आम्हीच म्हणतो, तुम्हाला काय कळतं? 15वीत येऊन काय करून 10वीत बरं वाटतं, कसं अगदी बेंचवर बसायला मिळतं वगैरे, चांगलं मग बस तिथेच. म्हणून वर्षानुवर्ष परमार्थ करूनही आपल्यामध्ये बदल घडत नाही. त्याला कारण आपण आपले देहबुद्धीची सेवा करत नाही. काय आहे परमार्थ? एका शब्दात परमार्थ सांगायचा, एका वाक्यात सरळ सद्गुरू सांगेल तो परमार्थ, म्हणजे जमलं. हे झालं पाहिजे. हे जोपर्यंत होत नाही ना, ठीक आहे, तेच व्हायला पाहिजे. तरी अवधान एक दे दीजे, मग सर्व सुखासी पात्र होईले, हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड ऐका. कळसूत्री बाहुली आहोत की नाही आपण? बाहुलीने सांगितलंय अध्यायामध्ये की तुम्ही कळसूत्री बाहुली आहात, तो नाचवतो तसं नाचलं पाहिजे. आता अमुते गोड करून घ्यावे, ऐसे तांदुळी कासया विनवावे, साई खडियाने काय प्रार्थावे, सूत्रधारावे. ते बाहुल्या नाचवणारे असतात ना, त्या बाहुल्या काही असं म्हणतात का आम्हाला अमक्या पद्धतीने नाचव, तमक्या पद्धतीने नाचव. तो नाचवणारा जसं नाचवतो तशा ते नाचतात, म्हणून खेळ रंगतो. आम्ही देवाला सांगायला जातो आम्हाला अमकं पाहिजे आणि तमकं पाहिजे. अरे कळसूत्री बाहुली व्हा, उत्तम खेळ होईल त्याचा, आणि तुम्ही राजे व्हाल. राजासारखं आयुष्य असतं. जे सद्गुरू सांगेल ते, जे सद्गुरू सांगेल ते. तुमचा सद्गुरू कोणाला माहीत असो नसो, तो देहामध्ये असो नसो, तो सांगतो, त्याची आज्ञा पालन केल्यानंतर परमात्मा बरोबर सांगतो. आपल्याला थोडासा धीर धरायला हवा. आपल्याला प्रपंचाची इतकी सवय झाली आहे ना की प्रपंचातले व्यापार सुद्धा आम्ही भगवंताच्या बाबतीमध्ये लावतोय. नवस बोलणे, अंक करणे, तमक करणे, हे देवाला लाच देण्यासारखं आहे. त्यांनी जे तुम्हाला द्यायला पाहिजे ते सुंदर अमूल्य जीवन आधीच दिलेलं आहे. त्याची प्राप्ती करून देण्यासाठी सद्गुरू म्हणून तोच आलेला आहे. ज्या नामाने तुम्हाला भगवंताची प्राप्ती होणार ते नामही तुम्हाला दिलेलं आहे. एवढं असून आपण काय मागतोय? काय मागायला पाहिजे हो भगवंतापुढे उभं राहून? भगवंत भगवंत म्हणजे काय आहे? काय मागायला पाहिजे त्याच्यापुढे? हे सुद्धा संतांनी आम्हाला सांगितलं. तुकाराम महाराज म्हणाले ना, हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा. हे श्रेष्ठ मागणं आहे. तुझा विसर न व्हावा. गुण गायीन आवडी, हेची माझी सर्व जोडी. सर्व जोडी म्हणजे माझी प्रॉपर्टी. कळलं का? तुकाराम महाराजांची प्रॉपर्टी काय आहे? गुण गायीन आवडी, हेची माझी सर्व जोडी. आपली प्रॉपर्टी काय आहे ते आठवा. म्हणजे आपण जे प्रश्न विचारतो ना, का आम्हाला का परमार्थ साधत नाही, आम्ही एवढं देवाचं करतो, का साधत नाही, उत्तर तुमच्याकडेच आहे. प्रॉपर्टी काय आहे तुमची? तुकाराम महाराजांसारखी जेव्हा आमची प्रॉपर्टी होईल तेव्हा त्यांना साधलं, ते आम्हाला साधेल. गुण गायीन आवडी, हेची माझी सर्व जोडी. पुढे ते काय म्हणाले? न लगे मुक्ती धन संपदा. या 3 गोष्टीसाठी तर आपण इथे येऊन सारखी प्रार्थना करतो की नाही? मुक्ती तर मागतच नाही आपण. धन आणि संपदा आणि आरोग्य हे तर नक्कीच मागतो. आणि इथे मागणं किती उलट आहे. उलट आपलं आहे, त्यांचं सरळ आहे. काय मागायला पाहिजे? न लगे मुक्ती धन संपदा. मग काय रे? संत संग देई सदा. कारण त्याच्याने उद्धार होणार आहे माझा. संत संग देई सदा. तुका म्हणे गर्भवासी, आणि सुखे घालावे आम्हासी. आम्हाला जन्माला घाल बाबा, कारण तुझी भक्ती आम्हाला करायची आहे. आम्हाला हे कधी वाटतं माहिती का? नको आता मुक्ती पाहिजे. घरात भांडणं झाली की आम्हाला वाटतं नको हा संसार, मुक्ती पाहिजे. 2-3 तासांनी गोडगोड बोलणं झालं की अरे वा किती मजा आहे, गेली मुक्ती. कसं साधायचं मला सांगा? 50-60 वर्षाचं आयुष्य तुम्हाला दिलेलं आहे. त्यात भगवंताची प्राप्ती होण्यासाठी फक्त मनुष्य शरीरातच ते करता येतं. इतर कुठल्याही योनीमध्ये हे नाही. आणि असं असताना त्या 60 वर्षाचा अवधी दिलाय, काय करतोय आपण? होईल का परमेश्वराची प्राप्ती? वरती गेल्यावर तो विचारणार आहे,
बघ बाबा तुला 60 वर्ष दिली, काय केलं तू? संसार केला. मजा तिकडे तुझे संसारी लोक वाट बघतात, पितर असतात तिथे आपले, घेऊन जातात आपल्याला पितर लोकांमध्ये. मग इथेही त्याच कटकटी, तिथेही त्याच कटकटी, काही फरक नाही. म्हणजे इथे केलं तेच तिथे करायचंय का? ह्यासाठी काय आहे? भगवंताची भक्ती करायला पाहिजे, भगवंताचं स्मरण करायला पाहिजे. म्हणून कीर्तन, श्रवण, कीर्तन ही भक्ती आहे. आणि या दोन भक्ती केल्या की स्मरण भक्ती आपोआप साधते. श्रवण मध्ये ऐका, ज्याची तुम्हाला भक्ती करायची आहे त्याच्या संदर्भात खूप ऐका, खूप ऐका, खूप ऐका. ऐकल्यानंतर आम्ही घरी जाऊन कोणाला तरी सांगणार, आज ही कथा सांगितली, आज असं झालं तसं झालं. हे झालं कीर्तन. आणि हे झाल्यानंतर तुम्हाला रात्रभर स्मरण त्याचंच राहील, कारण जे ऐकलंय, जे बोललोय ते स्मरणात राहतं. बघा, ऐकलेलं बोललं लक्षात राहतं की नाही? ते बाई नवऱ्याला कधी कधी म्हणते रागामध्ये, 10 वर्षापूर्वी तुम्ही काय बोलला होतात मला माहिती आहे, किती छान श्रवण भक्ती झाली, कथा विचारा काय झाली. काय काल कसली कथा होती? काय ऐकायला पाहिजे. कान कशासाठी दिलेत? हेडफोन घालायला नाही. एक लक्षात घ्या, आपल्याच ठिकाणी परमार्थ आहे. कान 2 आहे आणि तोंड एकच आहे. म्हणजे जास्त ऐका आणि कमी बोला. आपण बरोबर उलट करतो, ऐकतो कमी, बोलतो जास्त, त्याचा परमार्थ होणार. लक्षात आलं की नाही? नाक कशा करता दिले? नाक म्हणजे काय आहे? हे प्रतीक आहे. कसलं प्रतीक आहे? कुठे भगवत चर्चा चालू आहे जाऊन शोध लावूया आणि तिथे जाऊन बसूया. कान 2 कशाला आहे? भरपूर कथा ऐकण्यासाठी आहे. भरपूर कथा ऐकली. एक मूर्तिकार होते बघा, त्यांनी मूर्ती तयार केल्या, 3 मूर्ती तयार केल्या त्यांनी मातीच्या. आणि त्यावेळेला राजा होता, त्यावेळेला राज्याने दवंडी पिटवली की या 3 मूर्ती मी बनवल्या, या सारख्याच आहेत, पण एकाची किंमत 100 रुपये, एकाची 500 आणि एकाची 50,000. परीक्षण करा, ओळखून दाखवा कुठली 100ची, कुठली 500ची, कुठली 50,000ची. राजासकट सगळे आले, कुणालाच कळलं नाही. त्यामुळे सगळं सेम आहे, काही फरक नाही. माती ती, आकार तो, सगळं सेम आहे, काही फरक नाही. मग एवढं किमतीत फरक का? त्यामुळे ते तुम्ही शोधायचं आहे. तिथे एक संन्यासी होता, तो आला तिकडून. त्याने नीट बघितलं काय गर्दी आणि काय चाललंय. तो जवळ आला, त्याने गवताची काडी घेतली. तो म्हणला, मी सांगतो कुठली मूर्ती कितीची आहे. मग त्याने ती काडी घेतली, ती पहिल्या मूर्तीच्या कानात घातली बघा, ती दुसऱ्या कानातनं बाहेर आली. ती 100 रुपयाची आहे म्हणला. बरोबर आहे की म्हणले? ऐका, मग तो दुसऱ्या मूर्तीजवळ गेला, त्याने दुसऱ्या मूर्तीच्या कानातून घातली आणि ती तोंडातून बाहेर आली. ही 500 रुपयाची आहे. हा बरोबर आहे. आणि तिसऱ्या मूर्तीच्या कानातून काडी घातली, ती बाहेरच आली नाही, ही 50,000 रुपयाची आहे. आत्मतत्वाचा बोध, अनुग्रह झाला, श्रवण झालं की जो घालून टाकतो इकडनं, इथून बाहेर पडलं की संपलं. 100 रुपयाची मूर्ती आहे. जे काडी इथून जे ऐकलंय, जो अनुग्रह झालाय, तो सगळ्यांना सांगत सोडला, मला अनुग्रह झाला, मला अनुग्रह झाला, किंवा काय सांगितलं ते सांगतोय, ती 500 रुपये. आणि जे आत्मबोध गेलाय, तो स्थिर झाला चित्तामध्ये जाऊन आणि तो भगवंताला पोचला, ती 50,000 रुपये. कळतंय तुम्हाला काय आहे? श्रवण केलियाचे फळ, क्रिया पालटेची तात्काळ. मी 10-15 वर्ष सत्संग ऐकतो तरी क्रिया आमच्या त्याच. आणि मग आम्ही म्हणतो ह्या देवात काही अर्थ नाही, आमच्यात काही बदलच होत नाही. बदल का होत नाही माहितीये का? सांगतो तुम्हाला. मागे कथा झाली होती इथे. त्या कथेला एक नवरा बायको यायचे. 3ऱ्या-4थ्या दिवशी नेमकी बायको आली नव्हती, तो नवरा येऊन बसला. आणि तेव्हा नवरा बायकोने आपापसात किती प्रेमाने वागावं हा विषय चाललेला होता. सगळं प्रवचन झाल्यावर तो नवरा एवढा खुश झाला, मस्त सांगितलं, महाराज तुम्ही काय करणार, ही आली असती तर बरं झालं असतं, हिला पण जरा कळलं असतं. अरे म्हणलं तुला कळलं, तू ऐक केले का, तिचं जाऊ दे की. म्हणजे हे जे काही ऐकायचं आहे ना, हे आम्ही घरी जाऊन दुसऱ्याला का सांगतो, तुम्ही सुधरा, आम्ही तसेच आहोत. कसं साधे, कसं साधे. परमार्थामध्ये कसं असलं पाहिजे एक सांगतो तुम्हाला. फाटक्या तोंडाचं असू नये परमार्थी माणसाने. म्हणजे काय, गाढवासारखं काम करायचं. आता जर गाढव गाणं म्हटलं तर कसं होईल? महाराजांना विचारला प्रश्न की महाराज
परमार्थी माणसाने कसं असलं पाहिजे. महाराज म्हणले मी तुम्हाला 3 माणसं सांगतो, 3 सांगतो तुम्हाला. एक जो आहे त्याची वाणी अतिशय गोड आणि कामं करण्यात पण पटाईत, दोन्ही गोष्टी. हा जरा उच्च दर्जाचा प्रकार आहे म्हणजे, हा जरा बाजूला ठेवा. उरतात 2. त्यातला एक प्रकार असा आहे की वाणी गोड आहे, कामं काही करत नाही. आणि दुसरी जी व्यक्ती आहे ती कामं भरपूर करते पण तोंड फाटते आहे. तर म्हणजे दोघांमध्ये श्रेष्ठ काय सांगा. सगळ्यांनी तिथे डोकी चालवली. तिथे महाराजांचे शिष्य होते बाबा बेलसरे, ते काय म्हणाले की दुसरी श्रेष्ठ आहे म्हणले, कारण ती जरी बडबड करत असली तरी कामं भरपूर करते. महाराज म्हणले नाही, जी एक वेळ काम करत, तुम्ही काम करू नका असा त्याचा अर्थ नाही, जी एक वेळ काम करत नाही पण गोड वाणी आहे ती व्यक्ती बरोबर आहे. ते म्हणले कसं काय. असं बघा म्हणाले, कोकिळा एवढं गोड गाते बघा सकाळी, काम काहीच करत नाही. आपली अंडी सुद्धा ती कावळ्याच्या घरटात देते, काही काम करत नाही पण गोड गाते, सगळ्यांना आवडते की नाही. गाढव राब राब राबतं आणि त्याला वाटलं माझा मालक किती चांगला, याला जरा गाणं ऐकवू. जर त्याने गाणं ऐकवलं तर तो मार खातो. काम तर एवढं करतो तरी मार खातो. म्हणजे कळलं का, एक वेळ काम करावं पण समजा नाही जमलं तर निदान वाणी तरी गोड असावी. आणि अशीच माणसं आवडतात. लक्षात घ्या, वाणीचा हा प्रभाव आहे, गुण आहे. त्याचा अर्थ असा नाहीये की नुसतंच गोड बोलायचं काम काही करायचं नाही, असं नाहीये. वाणी आपली गोड असली पाहिजे हे याच्यातून सांगायचं. वाणी गोड असली पाहिजे. महाराज म्हणाले कुणाचं तरी अंतःकरण दुखवणं म्हणजे प्रत्यक्ष भगवंताला दुखवल्यासारखं आहे. प्रत्येकामध्ये परमात्मा भरलेला आहे ना. आपली जी शास्त्राची महावाक्य आहेत ना ती ऐका. सर्वं खलविदं ब्रह्म एको अहम द्वितीयो नास्ति न भूतो न भविष्यति. काय आहे सांगा. एकच आहे ना. सगळीकडे ते परमात्मा तत्व खचाखच भरलेलं आहे. म्हणजे जे दिसतोय तो परमेश्वर आहे. जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत हा भक्तियोग निश्चित जाण माझा. माऊलींनी सांगितलेलं आहे. ही भक्ती तुम्ही केली ना खरोखर एवढा आनंद आणि समाधान तुम्हाला मिळतंय. कारण खरोखर सगळीकडे परमात्मा आहे. पण तो आपण अभ्यास करायला पाहिजे. आपल्याकडनं फाटकन बोललं जातं आपल्या देह स्वभावानुसार, जाऊ दे, पण ते झाल्यानंतर लक्षात आलं पाहिजे अरे मी पांडुरंगालाच बोललो, हा पांडुरंगच आहे. मग क्षमा मागावी मनाने. समोर मागता आली तर फार चांगलं, नाही तर मनाने पांडुरंगा मला विसर पडला रे तुझा असते असं म्हणून हळूहळू अभ्यास वाढवत न्यावा. मग तुमचा आनंद देखील वाढत 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 जाईल. म्हणून मनुष्य जन्म कशासाठी मिळालाय. भगवंताची प्राप्ती व्हावी म्हणून मिळालेला आहे. एकनाथ महाराज याच्यावर काय म्हणतात, निज आत्मप्राप्ती लागोनी देवे केली मनुष्य योनी, तो देवाचा विश्वास बुडवणी विषय सेवनी निज पदन. कशा करता देह मिळालाय आणि तो काय करण्याकरता लावायला पाहिजे, तो भगवंताच्या प्राप्ती करता लावायला पाहिजे. पण भक्ती कशी असली पाहिजे, सकाम असता कामा नये, निष्काम असली पाहिजे. कलियुगातले भक्त चॅप्टर असतात. एकाने काय केलं, तो आपला जप करत बसला. 3 महिने त्यांनी भरपूर जप केला. ब्रह्मदेवाचा जप त्यांनी केला. आता ब्रह्मदेवाचं मंदिर कुठेही संबंध भारतामध्ये नाहीये, एक पुष्करला आहे तेवढंच. त्याने आपला जप भरपूर केला आणि ब्रह्मदेव म्हणे त्याला प्रसन्न झाले. आणि ब्रह्मदेव काय म्हणले, तुला माग, काय मागायचं ते. तो म्हटला अहो मी काही जास्त साधना केली नाही, 3च महिने केली. अरे तू माग, तू केलीस नाही साधना, 3 महिने साधना केलीस ना, मी तुला 3 वरदानं देतो, मग काय मागायचं ते. अरे वा. तो म्हटला हे बरं झालं. मग त्याने मागून घेतलं, मला स्वतःला राहायला एक छानसा बंगला पाहिजे, हे पहिलं वरदान. हा ऐका. दुसरं त्याने काय मागितलं, मला मस्त गाडी घोडा फिरायला पाहिजे, नोकर चाकर सगळं पाहिजे, हे दुसरं. आणि तिसरं, मला परत काही हवं असेल तर 3 वरदानं मागण्याची मला परवानगी तुम्ही दिली पाहिजे, हे त्याने मागून घेतलं. ब्रह्मदेव म्हणाले तर हा असतो. ते झाल्यानंतर त्याची बायको आजारी पडली. अरे ब्रह्मदेवा, हाक मारले, बरोबर हजर. काय 3 वरदानं पाहिजे होती, तू बोलला होतास ना, हा माग माग, काय पाहिजे. बायकोला ताबडतोब बरं कर, हॉस्पिटलचं बिल 0 आलं पाहिजे. दुसरं आणि तिसरं, पुन्हा मी बोलवीन तेव्हा 3 वरदानं मला मिळाली पाहिजे. ब्रह्मदेव फसला विचारा, त्याला कळलं ते काय. अहो तो पुढे पुढे इतका शेफारला माणूस, नाकावरची माशी उडवायला पण तो ब्रह्मदेवाला बरोबर.
थकला ब्रह्मदेव की काय हे लचांड माझ्या मागे लागलंय म्हणाले. रडत रडत अक्षरशः भगवान विष्णूंकडे गेले. अहो म्हणले मला सोडवा, वाचवा याच्यातून. भगवान विष्णू म्हणाले उद्योग करायला सांगितले होते कोणी, आधी भक्ताला तपासून बघायचा असतो. मी काय अशी देत नाही वरदान, मी तपासून घेतो, ठोकून ताळून बघतो हा कसा आहे, मग मी वरदान देतो म्हणाले. तसं द्यायचं होतं. अहो बरोबर आहे, चुकलं माझं, पुढच्या वेळेला मी लक्षात ठेवेन, पण आता सोडवा याच्यातनं. भगवान हसले. पांडुरंग परमात्मा असतो. त्याने सरस्वती मातेला हाक मारली, अगं बाई जरा याचं बघ, जरा सोडवूया. याने हाक मारले, ब्रह्मदेवा. लगेच ब्रह्मदेव काय रे बाबा. तेवढ्या सरस्वती माता त्याच्या जिभेवर जाऊन बसली आणि काय म्हणली, मला मुक्ती पाहिजे, पहिलं वरदान. दुसरं, मला संसारात रस राहता कामा नाहीये, हे दुसरं वरदान. आणि तिसरं वरदान, मला इथून पुढे काही मागण्याची बुद्धीच होऊ देऊ नको. सुटला ब्रह्मदेव. लक्षात आलं की नाही. आता काही परत जायची गरज नाही, भगवंतानी सोडवलं त्याला. आपली गत अशीच आहे. आम्ही भगवंताला साधन करून ठेवलंय, तो आहे साध्य. लक्षात घ्या फरक परमार्थाचा. भगवंत साध्य आहे आणि आम्ही त्याला आमच्या प्रपंचाचं साधन केलेलं आहे. थोडक्यात आम्ही जप करतो, तुम्ही आमचं बघा, म्हणजे पगारी नोकर आहे का देव आपला. त्याने आपलं सगळं करावं आणि आपण पाहिजे तसं त्याला फसवावं, इतका का तो फसला जाणार आहे का. साध्य आहे तो, निष्काम भक्ती. भगवंत मला तुझ्याशिवाय दुसरं काही नको आहे, तूच मला पाहिजेस, बस तुझं स्मरण पाहिजे, तुझं चिंतन पाहिजे, तूच मला पाहिजे, बाकी मला काही नको आहे. माझा प्रपंच जसा व्हायचा असेल प्रारब्धाने तसा होऊ दे. एक तर माझी सहनशक्ती वाढव, नाही तर मला ताकद दे सहन करायची. प्रसंगी काय तुला जे योग्य वाटेल ते तू कर, पण मला तूच पाहिजे, ही खरी भक्ती. अशी भक्ती जो मागतो ना, तोच तुकाराम महाराजांसारखा होतो, तोच ज्ञानेश्वर महाराजांसारखा होतो, तोच सावतबांसारखा होतो, नाही का. त्याला सगळीकडे देवच दिसायला लागतो. कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी. काय आपल्याकडे संत होऊन गेले हो. हे बघा, सामान सरळ आहे, नॉर्मल आहे. आत्ताही आपला कोणी घरातला आजारी पडलं तर आपण भगवंताची करुणा भागणारच आहोत, ते बरोबर आहे. पण मला आश्चर्य असं वाटतं, भगवंताच्या स्मरणामध्ये असलेल्या गोरोबा काकांनी स्वतःच्या पायाखाली ते मूल तुडवलं आणि ते जिवंत कर म्हणून सांगितलं नाही. पांडुरंगा, तुझ्या भक्तीमध्ये रमलेलो असताना असं झालेलं आहे, पण जे तू करतोस ते चांगल्याच करतोस. घरातून केवढी त्यांची कान उघडली झाली त्या संदर्भात, तरी सुद्धा मागितलं नाही मला जिवंत करून पाहिजे. शेवटी परमेश्वराने ते जिवंत करून दिलं. संत मागे मागे फिरतो, संतांच्या देव संतांच्या मागे मागे फिरतो. काहीतरी मागा, काहीतरी मागा, काहीतरी मागा. ते मागतच नाहीत महाराज. ते काय म्हणतात, तुझी भक्तीच पाहिजे, तूच पाहिजे. हा फरक आहे त्यांच्यात आणि आपल्यात. तुम्ही म्हणाल ते संत होते, आपल्याच मार्गातून पुढे जाऊन संत झालेले आहेत. कोणी जन्मता सिद्ध संत होत नाही. एक ज्ञानेश्वर महाराज सोडले तर बाकी कोणीही जन्मता सिद्ध संत नसतो. आपल्या मार्गावर जाऊनच ते सगळे संत झालेले आहेत. हे आचरणीय आहे. आपण जेव्हा असं म्हणतो ना ते संत होते, तेव्हा आपण आपली जबाबदारी झटकल्यासारखी आहे. आणि हे झटकलं तर काही मिळणार नाही, जन्म वाया जाईल. कितीही करा, काहीही करा, जर भगवंत याच जन्मात आपलासा केला नाही तर वाया आहे. व्यर्थ व्यर्थ व्यर्थ. वायाची उपाधी दंभ धर्म. किती लोक जातात, काय घेऊन गेले तो महाराज. साधं ज्या चादरीवर झोपलं ती चादर सुद्धा नेता येत नाही. काही नाही नेता येणार आहे याचा विचार करा. मग आपल्या बरोबर काय येणार आहे. आपण जन्मभर जी कर्म केलेली आहेत ना, ही आपल्या बरोबर येणार आहे. याचं स्पष्टीकरण मी दुसऱ्या अध्याय जेव्हा येईल आपलं तेव्हा सांगेन. आपल्या बरोबर येतात ती कर्म. नाम आपल्या बरोबर येतं, भगवंताचं स्मरण आपल्या बरोबर येतं आणि त्याच्यातून आपला पुढले जन्म निर्माण होत असतात. म्हणून अतिशय सावधान. महाराजांना विचारलं, महाराज एका शब्दात परमार्थ सांगा. महाराज म्हटले सावधान. आणि आपल्याला सावधान करतच असतो भगवंत. जेव्हा मुलं लहान असतात, वारकरी संप्रदायामध्ये आमच्या मुलाची 5वी असते ना, तेव्हा माळ घातली जाते, तेव्हा सांगतात सावधान. ब्राह्मणांमध्ये मुंज केली जाते, तेव्हा सांगतात सावधान. तिथेही तो सावध होत नाही. मग लग्नामध्ये शुभमंगल सावधान, तरीही तो सावधान होत नाही. मग 60 पार पडली की 61, तिथेही सावधान, तरीही सावधान होत नाही. असे सगळे बेशुद्धीतच आपण जगतोय.
ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे मृत्यू लोकातले माणसं कशी आहेत म्हणाले, एक एक वर्ष कमी होत आहे आयुष्यात आणि वाढदिवस साजरे करतात, नाही का? बघा बरं, आज 60 झालं, उद्या 61 झालं, 62 झालं, 75वी मोठी, आणि झालं आता 3-4 वर्ष राहिले. पश्चाताप व्हायला पाहिजे की अजून भगवंत आपलासा केला नाही. आपण ते वाढदिवस काय साजरे करतो, दिवे काय लावतोय, केक काय कापतोय, एकमेकांना भरवतोय, काय भरवतच जातात बरेच. कळतंय का मनुष्य जन्म कशासाठी हे मी का सांगतो? एवढं आत्ता मिळालंय, पुढचं माहित नाहीये. त्वरा करा, याच जन्मात सुटा, पुन्हा या दुःख नगरीमध्ये येऊ नका. संतांच्या दृष्टीने प्रपंचाला काय महत्व आहे मी तुम्हाला सांगतो. एखादा सोन्याचा मस्त मोठा प्रचंड मोठा बंगला असावा, त्या बंगल्यामध्ये हिऱ्याचे खांब, मोती, माणिक सगळे पसरलेले असावे जमिनीवर असं, आणि एकदम 45-50 खोल्या असाव्यात, आणि सगळ्यात शेवटच्या खोलीमध्ये कोपऱ्यात एक मोरी असावी, आणि त्या मोरीमध्ये भांडी घासायला काथ्या ठेवलेल्या असाव्या. त्या बंगल्याच्या मानाने काथ्याला जेवढी किंमत आहे ना, तेवढीच किंमत परमार्थाच्या दृष्टीने प्रपंचाची आहे. हे एक उदाहरण. आता दुसरं उदाहरण सांगतो, आणि तुम्हाला चटकन समजेल. सगळा सागर संगीत स्वयंपाक आहे आपल्याकडे. वरण भात ताटामध्ये वाढलेलं आहे, भाजी पोळी कोशिंबीर पापड लोणचं सगळं आहे, आणि कोपऱ्यात थोडंसं मीठ वाढलेलं आहे. या सगळ्या जेवणाच्या मानाने त्या मिठाला जेवढी किंमत आहे, केवढंसं मीठ असतं ते किंमत नाही, मीठ किती असतं क्वांटिटीने, तेवढंच परमार्थाच्या दृष्टीने प्रपंचाची किंमत आहे. तेवढाच प्रपंच आपला असला पाहिजे. मीठ जर जास्त झालं तर अन्न खाता येत नाही. मीठ एक वेळ नसलं तर कसं तरी खाऊ शकतो आपण, तोंड वेडी वाकडी करत, पण मीठ जास्त झालं तर खाऊ नाही शकत. तद्वत मीठ म्हणजे प्रपंच, तो नसला तरी परमार्थ होतो. पण जर प्रपंचरूपी मीठ जास्त पडलं ना महाराज, बिलकुल परमार्थ होणार नाही, होणारच नाही. म्हणून ते बेताचच पाहिजे, परमार्थाच्या आड न येईल एवढाच प्रपंच पाहिजे. प्रपंच म्हणजे काय? लग्न करणं, मुलंबाळ निर्माण करणं, हा का प्रपंच आहे? तो थोडासाच असतो, त्याला काही प्रश्न नाही आहे. त्या प्रपंचाविषयीचं चिंतन हा प्रपंच आहे. संध्याकाळी स्वयंपाक काय करायचा सकाळीच विचार करतो, म्हणजे दिवसभर तेच चिंतन, याला प्रपंच म्हटलंय. हे चिंतन बदलायला पाहिजे. माझ्या मुलाचं कसं होणार, माझ्या मुलीचं कसं होणार, मी गेल्यानंतर कसं होणार, किती पुढे गेलो आपण. अहो गेल्यानंतर तुम्हाला चिंता राहणार आहे का? ते आधीच का करता? बघेल ना भगवंत. इथे आपण करण्यासारखं काय? आपण करता नाही, राम करताय. ज्याने जन्माला घातलं तो पोट भरतो, तो सगळी व्यवस्था लावतो, नाही का? आपण देवाच्या विरुद्ध जाऊन सगळं केल्यामुळे आपले हाल होतात. नैसर्गिक राहत नाही आपण, अनैसर्गिक पद्धतीने आपण राहतो. तर पुष्कळ मोठा विषय येतो. सांगायचं तात्पर्य काय? भक्ती केल्यानेच आपल्याला या 84 लाख योनीतून मुक्ती मिळून आपण पुढे जाणार आहोत. आणि भक्ती कशी करावी? नामस्मरण हे त्याचं उत्तम साधन आहे. आणि दुसरं कथा. या कथेने संसाराच्या व्यथा जातात. जसं आता हे मंदिर आहे, इथे आपण सगळे भक्त मंडळी जमतो, पूजा अर्चा भजन कीर्तन सगळं या ठिकाणी करतो. हे छोट्या प्रमाणावर जसं असतं तसं अनेक मंदिर आहेत कल्याणमध्ये. कल्याणचं एक मोठं मंदिर असेल, डोंबिवलीचं एक मोठं मंदिर असेल, तसं आपल्या महाराष्ट्रातलं एक मोठं मंदिर आहे. कुठलं आहे? पंढरपूर. त्याच्यात असं भारताच्या दृष्टीने एक मोठं मंदिर, असं एक 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 जर वाढवत गेला तसं या पृथ्वीवर आपल्या भारतामध्ये भक्ती करण्यासाठी सगळ्यात मोठं स्थान आहे सत्संग करण्याकरता. आणि ते स्थान कुठलं असेल? नैमिषारण्य. भागवत सगळीकडेच होतं, पण इथली 100 भागवत आणि नैमिषारण्यातलं एक भागवत प्रचंड फरक आहे. हे त्या तोडीचं आहे. नैमिषारण्य 88,000 ऋषी बरोबर घेऊन शौनक महर्षी नैमिषारण्यामध्ये राहत होते सत्संग करण्याकरता. ती जागा भगवान श्री हरी नारायणाने त्यांना दिलेली होती सत्संग करण्याकरता. आपल्या भारतामध्ये 365 दिवस सत्संग चालू आहे, आणि सत्संग हे परमार्थाचं प्रधान साधन आहे.
कारण त्याच्यामध्ये सगळी साधनं येतात. श्रवण येतं, कीर्तन येतं, स्मरण होतं, सगळी साधनं त्याच्यात होतात. म्हणून नाम आणि सत्संग हे दोन महत्वाचे आहेत. सगळ्यात श्रेष्ठ साधना नाम, त्याच्यानंतर सत्संग. तर हा सत्संग नैमिषारण्यामध्ये चालू होता. 88,000 संतांना घेऊन शौनक महर्षी त्या ठिकाणी आपल्या आश्रमामध्ये राहत होते. एक दिवस सकाळी स्नानाला तिकडे चक्रतीर्थ म्हणून आहे नैमिषारण्यात, आपण गेलो होतो ना कथेला, त्या चक्रतीर्थामध्ये स्नानाला सगळी संत गेले. तेव्हा त्यांनी पाहिलं की सूत महर्षी म्हणजे जे भगवंताच्या कथा सांगतात ते त्या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी आंघोळ करतायत तिकडे. तेव्हा शौनक महर्षींनी एवढा आनंद झाला की आपल्याला आता भगवंताच्या कथा ऐकायचा योग आहे. कथा ऐकल्याने व्यथा जाते, दुसऱ्या गोष्टींनी जाणार नाही, म्हणून सत्संग करायचा असतो, अखंड सत्संग. ताबडतोब धावले आणि त्यांच्या चरणावर त्यांनी साष्टांग दंडवत घातलं आणि सूत महर्षींना म्हणाले, प्रभू आम्हाला काही शंका आपल्याला विचारायच्या आहेत, तर आपण आमच्या आश्रमावर याल का? ऑर्डर केली नाही, हो जरा सत्संग सांगावं असं नसतं. आपल्यापेक्षा श्रेष्ठ व्यक्तीच्या आधी चरणी बसावं, हात जोडावे आणि वेगळ्या पद्धतीने विचारावं, अतिशय पोलाइटली, अतिशय नम्रतेने विचारावं की त्याच्यामध्ये समोरच्याला उद्देश ओळखता आला पाहिजे. डायरेक्ट सांगू नये. ते असं सांगू शकले असते ना, आम्हाला जरा सत्संग सांगाल का? नाही, काय म्हणले, आम्हाला काही प्रश्न आहेत ते त्याचं तुम्ही निराकरण कराल का? तेव्हा त्यांच्या लक्षात आलं यांना सत्संग करायचा आहे. का लक्षात आलं? कारण कोण विचारणार होतं? शौनक महर्षी, स्वतः ते महर्षी आहेत, त्यांना कुठल्या अडचणी असणार, पण त्यांनी ज्या अर्थी विचारलंय त्या अर्थी यांना सत्संग पाहिजे. हे कळलं. ठीक आहे म्हणाले, मी येतो. घेऊन गेले आश्रमावर. मोठ्या उच्च अशा आसनावरती त्यांना बसवलं, त्यांचे चरण धुतले आणि ते तीर्थ प्यायले पहा. आणि 88,000 ऋषी जिथे होते ना त्यांना सगळ्यांना प्रसाद म्हणून वाटला आणि हात जोडून चरणापाशी बसले. आणि त्यांनी काय प्रश्न केला? भगवन, आता कलियुग सुरू झालेला आहे, हे चालूच असतात, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग, कलियुग अशी एक चौकडी असते. अशा चौकड्या परत 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 चालू असतात. तसं त्यावेळेला कलियुग चालू होतं. ते म्हणाले, भगवन, कलियुगामध्ये लोकांची बुद्धी ही कमी क्षमतेची असते. पोट भरण्यापलीकडे त्यांना दुसरा विचार असत नाही. ऐकणे बघा तुम्ही चाललेलं, सकाळी 6 वाजता पळायचं ऑफिसला, संध्याकाळी 9, 10, 11 वाजता यायचं, कसं तरी जेवायचं, झोपून द्यायचं, पुन्हा दुसऱ्या दिवशी उठून कामाला. आहे का काही सवड? नोकरी आणि पोट भरणे याच्या पलीकडे दुसरा विचार आहे का? नाही, हेच वर्णन आहे. ते म्हणले कलियुगातल्या लोकांना वेळच मिळत नाहीये, फक्त पोट भरण्या एवढीच बुद्धी त्यांना आहे. मग अशा मंडळींना ते काय तपश्चर्या करणार ऋषींसारखी, काय साधना करणार ऋषींसारखी? ते नाही साधना करू शकत. मग म्हणाले, अशा लोकांना उद्धार कसा होणार? त्यांच्या उद्धाराची काय व्यवस्था आहे कलियुगामध्ये? तेव्हा ते हसले सूत महर्षी आणि ते काय म्हणाले, मी तुमच्या या प्रश्नाला उत्तर देतो, पण उत्तर काय देईल? हाच तुमचा प्रश्न ज्यांना पडला होता त्यांना काय उत्तर मिळालं त्यांची कथा मी तुम्हाला आधी सांगतो, म्हणजे तुम्हाला बरोबर कळेल. सरळ का नाही सांगितलं? सरळ सांगितलं असतं तर फार महत्व देत नाही. आता मी तुम्हाला चटकन म्हटलं, नाम घ्या, काय होणार आहे? कथेवरून अनुभव कोणाला आले, कसे आले, काय आले, हे सगळं सांगितलं तर तुम्ही घ्या, म्हणून सांगण्याची ती पद्धत आहे. तेव्हा सूत महर्षींनी सांगितलं. एकदा म्हणाले, कलियुगामध्ये सुरुवातीलाच, कलियुगाच्या सुरुवातीलाच नारद महर्षी पृथ्वीवरती फिरायला बाहेर पडले की बाबा बघूया पृथ्वी कशी आहे कलियुगामध्ये. सत्ययुगात पाहिली, द्वापरयुगात पाहिली, त्रेतायुगात पाहिली, कलियुगामध्ये पृथ्वी कशी आहे बघूया, म्हणून ते बाहेर पडले. आणि बाहेर पडल्यानंतर अनेक तीर्थक्षेत्राला ते फिरले. पुष्करला गेले, काशीला गेले, प्रयागला गेले, रंगपुरमला गेले, सेतुबंध रामेश्वरमला गेले, गोदावरीला आले, सगळे तीर्थक्षेत्र फिरले, पण कुठेही त्यांना समाधान दिसलं नाही. ते अतिशय दुःखी झाले. कलियुगामध्ये सगळ्या घरांमध्ये त्यांना कलह दृष्टीस पडले. कलियुगाचं वर्णन आलेलं आहे, भयंकर वर्णन आहे कलियुगाचं, आणि आता तेच चाललंय सगळीकडे. कलह, सगळीकडे कलह, कोणाच्याही घरात शांती नाही. घाबरलेले लोक आहेत कलियुगामध्ये. पूर्वी एवढे लोक घाबरलेले कधीच नव्हते, हे कलियुगात जास्त आहे. भागवतात वर्णन आलंय कलियुगातले राजे कसे असतील.
त्याने काय सांगितलंय, कलियुगातले राजे प्रजेची लुटालूट करतील आणि त्यांना घाबरून प्रजा पळून जाईल आणि गिरीकंदरात आणि डोंगरात जाऊन लपेल. झालं की नाही बघा, होतं की नाही बघा. सांगायचं तात्पर्य काय आहे, कलियुगाचं वर्णन आलेलं आहे, सगळं वर्णन आलेलं आहे. त्यांनी काय म्हटलंय, कलियुगामध्ये लोक बाजारात अन्न विकू लागलेले आहेत. म्हणजे ही त्यांच्या दृष्टीने किती हीन गोष्ट आहे आणि आपल्या दृष्टीने ती मजा आहे. हॉटेल्स बाजारात अन्न विकू लागलेले आहेत. म्हणजे अन्न विकण्याची पद्धत पूर्वी नव्हती, पूर्वी वाढण्याची पद्धत होती. आता आधी पैसे मोजावे लागतात. कलियुगात युगाप्रमाणे चाललेलं आहे बघा. कन्या विक्रय होत आहे कलियुगामध्ये, त्यांनी सांगितल्याप्रमाणे. घराघरात भांडणं होत आहे. खूप वर्णन कलियुगाचं झालेलं आहे. ते म्हटलं मी अतिशय दुःखी झालो, नको वाटलं मला. आणि भक्ती कुठेच नाही हो, भगवंताच्या चरणाच्या तीर्थाचे सुद्धा पैसे लोक मागू लागलेले आहेत कलियुगामध्ये. असं वर्णन आहे भागवतात, आहे का नाही बघा. 1 आणा तीर्थ पूर्वी होतं, 5 रुपये तीर्थ, 2 रुपये तीर्थ, आता पुढे असंच होईल सगळं. ते म्हणले हे सगळं बघून मला अतिशय वाईट वाटलं, अतिशय दुःखी मी झालो. आणि आता आनंदासाठी मी कुठे जाऊ. मग म्हणाले मी भगवंताच्या ज्या ठिकाणी लीला झाल्या त्या लीलास्थळीला वृंदावनला गेलो. आणि तिथे मात्र मला प्रचंड आनंद झाला आणि प्रचंड समाधान मिळालं, कारण तिथे खरी भक्ती दृष्टीच पडली मला. आणि मी मंदिरात गेलो, राधाकृष्णाच्या मंदिरात गेलो, नमस्कार केला म्हणाले. आणि जसा बाहेर पडलो तसं यमुना नदीचं दर्शन घेण्याकरता मी बाहेर पडलो, तर यमुनेच्या काठी मला एक विचित्र प्रसंग दिसला. नीट ऐका आता काय. तिथे एक स्त्री, तरुण स्त्री विलाप करत होती, रडत होती. आणि तिच्या मांडीवरती 2 वृद्ध पुरुष बेशुद्ध अवस्थेत पडलेले होते. आणि तिला अनेक स्त्रिया बाकीच्या वारा घालत होत्या आणि समजावून सांगत होत्या. तेव्हा मी तिकडे गेलो की का रडते. ती रडत असलेली स्त्री सांगू लागली, तिने नमस्कार केला नारद मुनींना आणि म्हणाले, महर्षे आपणच माझं काम करू शकाल. म्हणले पण तू कोण. म्हणाले मी भक्ती. कलियुगात भक्ती रडते. जर तुम्ही नीट सकाम करत बसलात ना सारखं, भक्ती रडते. भक्ती निष्कामच चांगली असते. सकामाकडून निदान निष्कामाकडे आपल्याला जायचं असतं, प्रार्थना करायची असते. असो, का रडते ती. तिला विचारलं का रडते. मग ह्या बाकीच्या कोण आहेत. म्हणले या सगळ्या नद्या आहेत, गंगा, यमुना, गोदावरी, सगळ्या नद्यांची नावं घेते. ह्या मला वारा घालतात आणि समजवत आहेत. अगं पण तू रडतेस का. माझी 2 मुलं म्हातारी आहेत आणि मी तरुण झालेली आहे. आणि माझी 2 मुलं म्हातारी पडलीत आणि बेशुद्ध पडली आहेत. ती मुलं कोण. ज्ञान आणि वैराग्य. बघा कथेतून काय सांगतायत. कलियुगामध्ये ज्ञानाला वार्धक्य आलेलं आहे. वार्धक्य म्हणजे म्हातारपण, म्हणजे कुणीही विचारत नाहीये ज्ञानाला. ज्ञान कुणाला नको आहे आणि वैराग्य पण नको आहे कुणाला. सगळ्यांना भोग पाहिजे. आता भागवतात आलेलं आहे. ज्ञान आणि वैराग्य बेशुद्ध पडलेले आहेत. तर म्हटले हे असं का. खरं उलट असतं. आई म्हातारी पाहिजे, मुलं तरुण पाहिजे. इथे उलट झालंय. तेव्हा नारद मुनींचे डोळे मिटले आणि म्हणले मी सांगतो तुझं दुःख मी दूर करतो, म्हणजे तू काळजी करू नकोस. असंही म्हणाले. हे कलियुग चाललेलं आहे आणि कलियुगामध्ये कुठलाही माणूस ज्ञानी सापडणार नाही आणि कोणाच्या ठिकाणी पूर्ण वैराग्य सापडणार नाही. म्हणून या दोघांना वार्धक्य आले. तूही म्हातारीच होतीस, आता तू वृंदावनात आल्यावर तरुण झालीस, कारण वृंदावनामध्ये भक्ती आहे म्हणून तुला तारुण्य प्राप्त झालं. पण तुझी 2 मुलं म्हातारी का. कारण वृंदावनामध्ये ज्ञानाची आणि वैराग्याची गरजच नाही. तिथे फक्त भक्तीच्या जोरावर सगळं होतं. म्हणून इथे यांची उपेक्षा आहे म्हणून ते म्हातारी. तेव्हा त्या भक्तीने स्वतःचा इतिहास सांगितला. ते काय म्हणले, माझा जन्म द्रविड देशात झालाय, कर्नाटकात मी वाढले, महाराष्ट्रात काही ठिकाणी मला सन्मान मिळाला, गुजरातमध्ये मला वार्धक्य आलं आणि वृंदावनात मला तारुण्य प्राप्त झालं. कोण म्हणताय. भक्ती माता. तिने तिचा इतिहास सांगितला. वृंदावनात आल्यावर मला तारुण्य प्राप्त झालं त्यांनी सांगितलं. कारण होणारच, कारण इथे फक्त भक्तीच हवी आहे लोकांना. ज्ञान आणि वैराग्याचं गिराईकच नाही कोणी इथे, कारण सगळे भक्तीवरच छान आहे. भक्तीवरच भगवंताची प्राप्ती होती. ज्ञान वैराग्याची गरज काय. तुम्ही जर गेलात ना तिकडे वृंदावनात कधी,
असे मस्त तुम्हाला माणसं सापडावी लागली, रंगीबेरंगी छान झब्बा घातलेला, धोतर चांगलं पॉश घातलेलं, तोंडात पान बिन सगळं, आणि असं मस्त मफलर विफलर घातलेलं. तुम्हाला वाटेल काय माणसं आहे, फसू नका. भगवंताची माणसं आहेत ती, गोलोकधामातली माणसं आहेत ती. त्यांच्या हृदयामध्ये भक्ती अशी ठासून भरलेली आहे ना. ते म्हणतात जे काही आमचं सगळं चाललेलं आहे ते कृष्णाच्या कृपेनेच चाललेलं आहे, त्याच्यामुळेच चाललेलं आहे. ही खरी भक्ती आहे आतमध्ये. जे घडतं ते कृष्णाचं आहे. आम्ही काय शृंगार आमच्यासाठी करत नाही, आम्ही त्याच्यासाठी शृंगार करतो. आम्ही सगळे गोपी आहोत, त्याला आवडतं म्हणून आम्ही शृंगार करतो. ही भक्ती आहे. लक्षात आलं तुमच्या? रसमय भक्ती आहे. वृंदावनची भक्ती कशी आहे? रसमय भक्ती आहे, अतिशय रसमय भक्ती. म्हणून तिथे ज्ञान आणि वैराग्याला जागा नाही. आणि म्हणून नारद मुनी म्हणतात तू तरुण आहेस पण तुझी मुलं म्हातारी आहेत. म्हणजे कृपा करा, काहीतरी उठवा. यांना काहीतरी उठवायचं साधन आहे की नाही. कलियुगामध्ये ज्ञान आणि वैराग्याची पण गरज आहे. आई ना म्हणाले मी करतो प्रयत्न. बघा हा, हे लक्षात घेण्यासारखं आहे. जवळ गेले ज्ञान आणि वैराग्याच्या, आणि त्यांच्या कानामध्ये वेदाचे मंत्र म्हटले, तर त्यांना काही जागा आली नाही. मग त्या कानामध्ये भगवद्गीतेचे श्लोक म्हटले तरी त्यांना जाग आली नाही. थोडेसे डोळे उघडले आणि परत बेशुद्ध पडले. ज्ञाना उठ, वैराग्या उठ असं सारखं म्हणूनही ते उठले नाही. नारदांना आश्चर्य वाटलं, नारद मुनींनी काय स्टेटमेंट केलंय तेव्हा लक्षात घ्या. कलियुगामध्ये वेद वाचून सुद्धा ज्ञान आणि वैराग्य जागे होणार नाही. कळते का बघा? कलियुगामध्ये भगवद्गीतेचे नुसते श्लोक म्हणूनही ज्ञान आणि वैराग्य मिळणार नाही. कित्येक लोक असतात अख्खी भगवद्गीता पाठ असते, पुढे विचारलं की 4-5 श्लोक असे मस्त चिटकवतात. आतमध्ये किती आहे नाही का? श्लोक म्हणायला सांगितलं तर पटकन म्हणजे अनन्यश्चिंतयन्तो माम ये जनः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. अरे पण तू अनन्य आहेस का? अनन्य म्हणजे काय? दुसरा कोणीही नाही, एकाच जागी सगळं समर्पण, त्याला म्हणायचं अनन्य. कोणी सापडणार नाही. म्हणून आता काय करायला पाहिजे ना, गीतेचा श्लोक म्हणूनही जाग आलेली नाहीये, वेदमंत्र म्हणूनही जाग आलेली नाही. मग आता यांच्या मुक्तीचा उपाय काय? प्रश्न पडला. तेवढ्यात आकाशवाणी झाली. आणि काय आकाशवाणी झाली की नारदांना की तुम्ही संतांची भेट घ्या, ते तुम्हाला याचा मार्ग सांगतील. याचा अर्थ ज्या प्रश्नाची उत्तरं कोणी देऊ शकत नाही त्याची उत्तरं संतांकडे असतात. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आथी आणावे परी संताया भजावे सर्वस्वेसी. संताचं भजन करा, तो तुम्हाला बरोबर मार्ग दाखवतो. हे बघा, एकच परमेश्वर हजारो रूपाने नटलेला आहे, हजारो रूपाने. हे विभूती योगामध्ये तुम्हाला भगवद्गीतेच्या दिसेल. निरनिराळ्या देवी देवता खूप आहेत, निरनिराळे उपासना पद्धती पण आहेत. तंत्र मार्गापासून भक्ती मार्गापासून सगळे मार्ग आहेत आणि अनेक देवता आहेत. मग भगवंत काय म्हणतात भगवद्गीतेत नीट लक्षात घ्या, अतिशय महत्वाचं आहे हे. तुम्ही कोणाचीही उपासना केली, पूजा केली तरी ती शेवटी मलाच येऊन मिळते. पण तुम्ही केलेल्या त्या विभूतींची उपासना चुकीच्या पद्धतीने झालेली असते. याचा अर्थ काय? मलाच येऊन मिळते पण म्हणतोयस आणि चुकीच्या पद्धतीने पण झालेली म्हणतोयस. म्हणजे नेमकं काय? याचा अर्थ काय नाही लक्षात घ्या. म्हणजे आम्ही ही देवता, ती देवता, कुलदेवता, अमकी देवता, तमकी देवता सगळं करतो. त्या उपासना शेवटी पोचतात त्या कृष्णालाच, पांडुरंगालाच. पण चुकीची पद्धत काय? तुम्ही सकाम उपासना करताय. कुलदेवतेला कशाला जातो? आमच्या कुळाचं कल्याण व्हावं म्हणून, आमच्या कुळाला त्रास होऊ नये म्हणून. इकडे जा, तिकडे जा, नवस कर, अर्पण कर, अमक दे, तमक दे, व्यापार करतोय आपण. ही चुकीची पद्धत आहे असं भगवंत सांगताय. मग सरळ भजन कोणाला करायला पाहिजे? राम आणि कृष्ण. कोण आहेत ते? हरी. हरी म्हणजे हरण करणार. तुमच्यातलं अहंकाराचं हरण करून तुम्हाला शाश्वत समाधान देणारा कोण असेल? एकमेव भगवान श्रीहरी. आणि ते श्रीहरी सद्गुरु रूपाने तुम्हाला वैयक्तिक येऊन भेटतात. आता पांडुरंग परमात्मा सगळ्यांना कॉमन आहे.
सगळ्यांचा कॉमन देव आहे. तुमच्या मनाच्या धाटणीप्रमाणे विचार करणारा कोणी असेल तर तो तुमचा पर्सनल सद्गुरू असतो. म्हणजे कोणाचे स्वामी असतात, कोणाचे गजानन महाराज असतात, कोणाचे ब्रह्मचैतन्य महाराज असतात, कोणाचे तुकाराम महाराज असतात, कोणाचे ज्ञानेश्वर महाराज असतात. प्रत्येकाची जशी आवड भगवंत तसं रूप घेऊन सद्गुरू म्हणून त्यांच्या जवळ जातो. पण सद्गुरूचं महत्व सगळ्यात जास्त का? कारण तो तुम्हाला बरोबर मार्गाने उपासना देतो. त्या श्रीहरीची निष्काम उपासनेकडे तुम्हाला ढकलतो सद्गुरू म्हणून सद्गुरू श्रेष्ठ. लक्षात येते का बघा उपासना मार्ग काय आहे. म्हणून अशा सद्गुरूला किंवा एक देव किंवा एक गुरु किंवा एक ग्रंथ कुठलाही एक याला तुम्ही सर्वस्वी समर्पण होणे नामे अनन्य. दुसरं कोणी नाही. मीरा मातेला सुद्धा विचारलं तर त्या काय म्हणाल्या, मेरे तो गिरीधर गोपाल दुसरो न कोय. तुलसीदास सुद्धा ज्या वेळेला वृंदावनात गेले तेव्हा कोणीतरी त्यांना काय म्हटलं, अहो तुमच्या रामामध्ये फक्त 15 कलाच आहे, आमच्या कृष्णामध्ये बघा 17 कला आहेत. त्यामुळे तुम्ही कृष्णाचं भजन करा. ऐका हा, एकच आहे ते, पण बुद्धिभेद कसा होतो पहा. तुलसीदास काय म्हणाले, ताकद पाहिजे तशी तुलसीदासांसारखी. ते काय म्हणाले, अरे वा माझ्या रामामध्ये 15 कला आहेत, मला माहितीच नव्हतं. म्हणाले बरं झालं तुम्ही सांगितलं, मी रामाचा भक्त आहे. ही पाहिजे भक्ती. एक धरला मी रखुमाईचा पती, अनेकाचे काम नाही आता. इतकी तुमची निष्ठा पक्की झाली पाहिजे तर तुकाराम महाराजांसारखं होईल. गासी तरी एक विठ्ठलची गाई, नाही तरी ठाई राहे उगा. कीर्तन प्रवचन देवाच्या संदर्भातच करायची असतात. अन्य कुणी नाहीये कीर्तनाला लायक. बरोबर आहे ना. एक देव धरा, एक धरला आम्ही रखुमाईचा पती, अनेकाचे काम नाही आता. एक घट्ट धरा तरच अनन्य भक्ती निर्माण होईल. अन्यथा अनन्य भक्ती कशी निर्माण होईल मला सांगा. एक काहीतरी धरलं पाहिजे, एक सद्गुरू तरी धरा. एक आणि धरायचं कुणाला, त्या पांडुरंगालाच धरायचं. कारण तोच तुम्हाला मुक्ती देऊ शकतो. कारण तो देवाचा देव आहे. देखिला देखिला माय देवाचा देव नाही का. कृष्ण आहे, राम आहे, तोच आहे. पांडुरंग आहे, तोच आहे. हे निष्काम देवता आहेत. म्हणून निष्कामाला धरलं तर तुम्ही निष्काम व्हाल, तुम्ही सकामाला धरलं तर सकाम व्हाल. काय होतं, चुकीची पद्धत का म्हणते. आता समजा तुम्ही तुमची कुठची देवता असेल सकाम देवता. आता गणपती बाप्पा सुद्धा सकाम देवताच आहे नाही का. त्याच्या मर्यादा आहेत. जरी गणपती हा विष्णूच असला तरी गणेश रूपामध्ये त्याला मर्यादा आहेत नाही का. आता बघा पाणी सगळीकडे सारखं आहे, सगळीकडे सारखं आहे ते. आता घरचं पाणी आणि बिसलरी काय फरक आहे. पाणी झाला पण तिथे आपण पैसे मोजतो. घरातल्या पाण्याला पैसे मोजाल का तुम्ही, नाही ना. ह्याची क्वालिटी तुम्ही ठरवली आहे. प्रत्येकाचे अधिकार निराळे आहेत. एकच परमात्मा आहे पण अधिकार निराळे आहेत. आई शाळेमध्ये हेडमास्टर आहे, पोरांना सटासट मारते अभ्यास नाही केला तर. घरच्या पोराला मारून दाखव, नाही मारू शकत. माझं आहे, अधिकार तोच आहे पण घरात वेगळा आणि तिथे वेगळा. पुरुष एक, व्यक्ती एकच पण अधिकार वेगवेगळे आहेत. देशाचा पंतप्रधान जरी झाला, मुख्यमंत्री जरी झाला तरी मुख्यमंत्री म्हणून जो राष्ट्रामध्ये जो नियम लागू करेल तो घरी नाही करता येईल नाही का. घरी करता येईल का. व्यक्ती एकच आहे की हो, पण अधिकार निराळे आहेत. तसं व्यक्ती सगळीकडे परमात्माच आहे पण कुलदेवता म्हणून मर्यादा, गणेश म्हणून मर्यादा, लक्षात ठेवा. देवी म्हणून मर्यादा. त्या तुमचे भाव झाले की तेवढी फळं तुम्हाला मिळणार. पण तुम्ही सकाम पूजा केली तर गणपती तुम्हाला त्याच्या अधिकारातलाही तेवढं देऊ शकतो. पण आपलं समाधान त्याने होत नाही. वस्तूने, कुठल्याही वस्तूने आपलं समाधान होत नाही. आज एक मिळालं तर दुसरं पाहिजे असतं, दुसरं मिळालं की तिसरं पाहिजे असतं, तिसरं मिळालं की चौथं पाहिजे असतं. आणि मग सगळ्यात शेवटी आपल्याला आठवतं का मोक्ष पाहिजे. गणपती म्हणतो माझ्याकडे मोक्ष द्यायचा अधिकार नाही, तू रामाकडे जा किंवा कृष्णाकडे जा. मग आपण म्हणतो हे अधिकार नाही सांगितलं, तू सकाम उपासना करत होतास, मला अधिकार मर्यादा आहे. लक्षात येत आहे का बघा. हे प्रत्येक देवताला मर्यादा आहेत. मर्यादा कोणाला नाहीत, रामाला नाही. तो जरी मर्यादा पुरुषोत्तम असला तरी तो भक्ताच्या बाबतीत अमर्याद आहे. कृष्ण भक्ताच्या बाबतीत अमर्याद आहे. पांडुरंग परमात्मा अमर्याद आहे. कारण एकच आहे. म्हणून भक्ती कोणाची करावी, आत्म्याची करावी, पांडुरंगाची करावी. देव कोण, आपल्याकडे एवढे देव आहेत, संख्या 33 कोटी नाही का.
हे सगळे एकच आहे. सगळे शास्त्र बघा, जर तुम्ही पुराणं उचलली तर वायू पुराणामध्ये वायू देवता श्रेष्ठ आहे, गणेश पुराणामध्ये गणेश श्रेष्ठ आहे, देवी पुराणामध्ये देवी श्रेष्ठ आहे, विष्णू पुराणामध्ये विष्णू श्रेष्ठ आहे, शिव पुराणामध्ये शिव श्रेष्ठ आहे. नेमकं काय? माझा एक मित्र म्हटला सगळ्यात भांडणं लावूया आणि मग आपण विचारूया कोण श्रेष्ठ आहे. कसं करणार कोण श्रेष्ठ आहे हा प्रश्न नेती शास्त्र सोडवू शकले नाहीत, उपनिषद सोडवू शकले नाहीयेत, वेद सोडवू शकले नाहीयेत. पण जे वेद सोडवू शकलं नाही ते भगवंताच्या अवताराने जो ग्रंथ लिहिला त्याच्या पहिल्याच ओळीत सोडवून टाकला. आणि भगवंताचा अवतार म्हणजे कोण? महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर माऊलीने जी ज्ञानेश्वरी लिहिली ना त्याच्या पहिल्या अध्यायाच्या पहिल्याच ओळीत भगवंत कोण सांगून मोकळे झाले. दुसरी वेळ आली नाही. काय लिहिलं त्यांनी? ओम नमोजी आद्या, जो सगळ्याचा आदी आहे. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या, वेदांनी सुद्धा त्याचं वर्णन केलेलं आहे. जय जय स्वसंवेद्या, तो स्वतः संवेद्य आहे, त्याला आणखी कोणाची गरज नाही. आत्मरूपा, आत्मा हाच परमात्मा आहे आणि तोच सगळ्या रूपाने नटलेला आहे. देवा तुझी गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्तीदासू अवधारी जोशी. म्हणजे भगवंत कोण आहे? आत्मा. आणि आत्मा हाच परमात्मा आहे. आता शरीरात तो आत्मा कैद असल्यामुळे त्याला जीव असं म्हणतात, जीवात्मा. आणि शरीर सुटलं, मला बुद्धी चित्त अहंकाराची गाठ सुटली की तोच परमात्मा होता, त्याला आत्मसाक्षात्कार असं म्हणतात. हे सगळं डिटेल्स येतील पुढे, मी सांगेन तुम्हाला जसं जमेल तसं. परमार्थ कठीण नाहीये, तो समजून घेऊन करणं गरजेचं आहे. जेव्हा जसे जसे तुम्ही निष्कामतेकडे जाल ना तसं तसं ह्या गोष्टी क्लिअर होत जातील. म्हणून कसली भक्ती कुठली करायला पाहिजे, काय कर, एक बारीक सारीक विचार आपल्या सगळ्या संतांनी सांगितले. मला सांगा, कुठलाही तुमचा आवडता संत घ्या, त्यांनी कोणाची उपासना केली हो? एक तर योग केलेले आहेत किंवा राम किंवा कृष्ण यांची भक्ती केलेली आहे, बाकी काहीही केलेलं नाही. अवतार 24 आहेत भगवंताचे, पण त्या 24 अवतारांची पूजा नाहीये. अवतार फक्त दोन अवतारांचीच पूजा आहे, राम आणि कृष्ण. लक्षात ठेवा, परम निष्काम परिपूर्ण अवतार. म्हणून भक्ती कोणाची करावी? भागवत संत कोणाची भक्ती करावी. आणि हे कसं कळतं? संतांच्या चरणी राहिलो तर कळतं की कोणाची भक्ती करावी. म्हणून नारदांना सुद्धा, नारद काही सामान्य नाहीये, देवर्षी आहे ते, त्या देवर्षींनी सुद्धा सांगण्यात आलं की तुम्ही संतांना भेटा, संत तुम्हाला योग्य तो मार्ग दाखवतील. आणि मग संत शोधायला म्हणून नारद मुनी बाहेर पडले, हरिद्वारला गेले, अनेक तीर्थक्षेत्रांना गेले, संतांना शोधायला अनेकांना प्रश्न विचारला, पण कोणीही त्यांना उत्तर नीट दिली नाहीत. कारण काही लोकांना वाटलं देवर्षी आहेत नारद, त्यांनाच प्रश्न पडलेत आणि आपण काहीतरी उलटसुलट बोललो तर फजिती व्हायची, किंवा जे उत्तर नारदांनाच माहिती नाही ते आम्हाला कसं माहिती असणार. अशा सगळ्या गोंधळामुळे नारदांना कोणीच उत्तर दिलं नाही ह्या शंकेचं की ज्ञान आणि वैराग्याला जात कशी आणणार. तेव्हा त्यांनी मनामध्ये संकल्प केला की आता तपाशिवाय पर्याय नाही, तपश्चर्या केल्याशिवाय होणार नाही. तेव्हा मी आता तपश्चर्यासाठी संकल्प करतो. असा त्यांनी संकल्प सोडल्याबरोबर 4 तेजपुंज असे महात्मे त्यांच्या समोर प्रगट झाले. आणि त्या 4 महात्म्यांची नावं आहेत सनक, सनंदन, सनत कुमार आणि सनातन. ही ब्रह्मदेवाची मुलं, पहिली सृष्टीमधली पहिला भगवंताचा हा अवतार. सनक, सनातन, सनंदन, सनत कुमार. आपला जो धर्म आहे तो या सनातन नावाच्या ऋषींनी लिहिलेला आहे, सनातन धर्म. असे ते 4 ऋषी नारदांच्या समोर आले. नारदांनी त्यांना साष्टांग दंडवत घातलं आणि म्हणाले माझ्या समोर असा असा. ते काय म्हणाले बघा, हे प्रभो, तुम्हाला हरिकथेची खूप आवड आहे आणि नेहमी श्रीहरी शरणम मम, श्रीकृष्णम शरणम मम हा मंत्र तुमच्या मुखामध्ये असतो. मंत्र म्हणजे काय? ही शरण असणे, भगवंताला तुम्ही अखंड शरण आहात, हाच मंत्र आहे म्हणाले. हे सगळ्या मंत्राचं सार एकच आहे, मी तुमचा आहे. श्रीराम जय राम जय जय राम म्हणजे काय? रामा मी तुझा आहे. रामकृष्ण हरी म्हणजे काय? पांडुरंगा मी तुझा आहे. लक्षात येत आहे का बघा? विठ्ठल 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 म्हणजे काय? विठ्ठला मी तुझा आहे. सरळ अर्थ आहे याचा. फार क्लिष्ट करून शाब्दिक ज्ञान वाढवून काही अर्थ करायची गरज नाही. सरळ आहे, मी तुमचा आहे, बस हा त्याच्यामध्ये अर्थ आहे.
तर म्हटलं तुम्ही श्री हरी शरण महामंत्र नेहमी तुमच्या मुखामध्ये असतो आणि हरिकथा सांगायला आणि ऐकायला तुम्हाला फार आवडतं, आपण फार श्रेष्ठ आहात. माझ्यापुढे एक प्रश्न उभा राहिला आहे म्हणाले, त्याचं निराकरण आपण केलं तर बरं होईल. म्हणजे काय झालं, मग त्यांनी भक्ती कशी रडत होती आणि ती दोन्ही मुलं ज्ञान आणि वैराग्य कसे वार्धक्य आलं ते सांगितलं. याच्यावर इलाजच सापडत नाही म्हणले. हसले ते मुनी आणि काय म्हणले, ते मुनी दिसायला कसे होते बघा, 4-4 वर्षाच्या बालका एवढे होते, पण दाढी मिशा पांढऱ्या होत्या. तुम्ही म्हणाल असं कसं, 4-4 वर्षाची लहान मुलं आणि दाढी मिशा पांढऱ्या कशा, दाढी मिशा आल्याच कशा पहिली गोष्ट. हे प्रतीक आहे, म्हणजे वृत्तीनी लहान आणि ज्ञानाने वृद्ध, अशांना भगवंताची प्राप्ती होते. ज्ञानाने वृद्ध म्हणजे भरपूर ज्ञान आहे, पण वृत्तीने लहान म्हणजे ज्ञानाचा अहंकार नाही. लहान मुलासारखं निरागस, निष्पाप, नम्र. लक्षात घ्या, हे त्याचं प्रतीक आहे. भगवंत कोणाला प्राप्त होतो, आपलं उलट असतं. आम्हाला ज्ञान काही नसतं, 4 वर्षाच्या बालका एवढं असतं, आणि अहंकार मात्र अहंकार वृद्ध. काय अहंकार असतो बाबा बाबा, म्हणून परमेश्वराची प्राप्ती होत नाही. हे बघा, परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृता, हे महत्वाचं लक्षण आहे भगवंताच्या अवताराचं. आजपर्यंत जे जे भगवंताचे अवतार झाले ते अभिमान मारण्यासाठीच झालेले आहेत. हिरण्यकश्यपू मूर्तिमंत अभिमान मारला, रावण मूर्तिमंत अभिमान मारला, शिशुपाल मूर्तिमंत अभिमान मारला, दंतवक्र मूर्तिमंत अभिमान मारला. बघा तुम्ही, सगळे अभिमान मारण्याकरताच हे सगळे भगवंताचे अवतार आहेत. ज्या अर्थी सद्गुरू आमच्याकडे आले त्या अर्थी आपण स्वतःहून आपला अहंकार अभिमान त्यांना पायदळी दिला पाहिजे. अभिमान दिला की भगवंताची प्राप्ती सहज आहे. भगवंत सहज साध्य आहे. काय द्यायला पाहिजे, अहंकार द्यायला. सुलभ साध्य नाही येतो. सुलभ साध्य आणि सहज साध्यमध्ये काय फरक आहे, तो सुलभ साध्य नाही, सोपं नाही आहे अहंकार देणं, पण सहज आहे देणं. का, मी तुझा म्हटल्यानंतर संपला विषय, आता मला काही करणं राहिलं नाही, जे तू करशील ते, नाही का. अशी वृत्ती राहिली, अशी शरणागती आली की भगवंताची प्राप्ती सहज आहे. म्हणून ते काय म्हणाले, का तुम्ही मला याचा उपाय सांगा. ते काय म्हणाले, सनक सनंदन सनातन आणि सनत कुमार, अहो सोपं आहे म्हणले. मी करीन या भावनेने तुमच्या लक्षातच आलं नाही, तुमच्याकडेच त्याचं उत्तर आहे. आपण ब्रह्मस्वरूपच आहोत, का लक्षात येत नाही. मी अमक आहे असं मी मानून घेतलेलं आहे. मी स्त्री आहे, मी पुरुष आहे, मी कीर्तनकार आहे, मी प्रवचनकार आहे, असं जर लेबल मी चिटकवत बसलो, मूळ आत्मस्वरूप आहे ना, तिथपर्यंत जायचंय की मला. बघा आपली कसं असतं, परमार्थ करणं म्हणजे आत्म्याची प्राप्ती करून घेणे, बरोबर आहे. मग या आत्म्यावरती लेबल लावलेली आहेत सगळी. कसली लेबल, अनेक जन्मांपासून आहे. मी स्त्री आहे, मी पुरुष आहे, मी डॉक्टर आहे, मी इंजिनियर आहे, मी अमका आहे, मी तमका आहे, मी यांचा मुलगा आहे, मी तमचा मुलगा आहे, मी आता वडील आहे, मग मी आता आजोबा आहे. हे सगळे लेबल्स आहेत. हे सगळं तुम्ही आहात का, तुम्ही भगवंताचे अंश आत्मस्वरूप आहात. आता इथपर्यंत आत्मसाक्षात्कारापर्यंत पोहोचायचं म्हणजे आपणच लावलेली लेबल्स आपल्याला काढायची आहेत. मी आजोबा नाही, मी आजी नाही, मी नातू नाही, मी वडील नाही, मी डॉक्टर नाही, मी इंजिनियर नाही. हे काढताना त्रास होता ना, वाटतं तितकं सोपं नाही. रिटायर झाल्यावर सुद्धा इंजिनियर लिहितात बीई आणि पुढे लिहितात रिटायर्ड. कसा अहंकार आहे बघा, सोपं आहे का काढणं. माणूस ओरडतोच तो अहंकार काढताना. तुम्ही म्हणाला, अहो महाराज आम्ही तयार होतो अहंकार द्यायला. तुमचा मुलगा होता, तुम्हाला म्हणाला ना आजपासून तुम्ही वडील नाही, माझ्याकडे तुमचा मुलगा नाही, काय कराल तुम्ही, फाटकन जाऊन थोबाडीत माराल की नाही, बापाला शिकवतोस, आलं की नाही. हे लेबल आपण लावलंय, काढायचंय. ते मुलगा म्हणते, असं म्हणता ना तुम्ही माझे बाप नाही, नमस्कार करा, बरं झालं माझं लेबल काढलंच. कळलं का, हे लेबल काढणे म्हणजे वैराग्य आहे. आपणच चिटकवलेली लेबल. सगळ्यात मोठं लेबल आपल्याकडे कुठलं असतं माहितीये, मी नवरा आहे, मी बायको आहे, मी आहे म्हणून राहिलीये, नाही तर कोणी दुसरी टिकलीच नसती, आहे की नाही. हे लेबल्स आहेत सगळी. कोण कुठलं काय, ही सगळी लेबल काढायची आहेत. ही सगळी लेबल काढल्यानंतर मूळ स्वरूपात तुम्ही जाल. संतांनी काय गंमत केली माहिती का, त्यांनी हे काही लावूनच घेतलेलं नाहीये. त्यांना विचारा तुम्ही कोण आहात, त्याचा आहे बस. ती लावूनच घेत नाहीत काही. ते तात्पुरतं खेळा हिसा प्रपंच मानावा तसंच करतात ते. म्हणून त्यांना त्रास होत नाही, आपल्याला त्रास होतोय.
म्हणून साधू संत काय म्हणाले, ते सनकादिक मुनी म्हणाले, तुमच्या अहंकारामुळे तुम्ही स्वतःला वेगळं समजून घेतल्यामुळे तुमच्याकडे असलेलं उत्तर तुम्हाला मिळालं नाही. अगदी सोपं आहे. व्यास महर्षी ज्या वेळेला उदास होते, निराश होते, तेव्हा त्यांना तुम्ही जो उपाय सांगितला होता तोच उपाय ज्ञान, वैराग्य आणि भक्ती यांना चिरतरुण करण्यासाठी सोपा उपाय आहे भागवत सप्ताह यज्ञ. त्या भागवताच्या पोथीत सगळं आहे महाराज. नारदांना एकदम आनंद झाला. अरे हो की विसरलोच मी. म्हणजे आता असं करा प्रभू, आपल्याला कथेची आवड आहे, आपणच कथा करावी. मी श्रोता म्हणून बसतो आणि आपण कथा केली की ज्ञान, वैराग्य आणि जागी होतील ते. बरं म्हणाले. मग हरिद्वार जवळ एक जागा आहे आनंद घाट. त्या घाटावरती सनकादिक मुनी कथा करायला बसले आणि समोर मुख्य श्रोता म्हणून नारद महामुनी बसले. आता त्यावेळेला तुम्ही भागवत सप्ताहाला या म्हणून आमंत्रण करायची पद्धत नव्हती. काय पद्धत होती? कळवायचे लोकांना की इथे कथा चालू आहे. बरं, लोक हातचं काम सोडून धावत पळत यायचे कथा ऐकण्यासाठी. का? याचं कारण सांगतो. जिथे रामकथा चालू असते तिथे हनुमंत हजर असतात, तसं जिथे भागवत कथा चालू असते तिथे सगळे ऋषी मुनी येऊन बसलेले असतात. आता इथे ही जागा मोकळी दिसत असेल, पण जी सूक्ष्म जागा आहे ना, काठोकाठ भरलेली आहे. आणि याचं प्रमाण सांगू, एकाच वेळेला तुमच्या मनाला वाटणारं समाधान आणि आनंद जे ऐकताना वाटतोय ना, ते माझ्यामुळे नाही आहे, ते संतांच्या अस्तित्वामुळे आहे, ते असल्यामुळे आहे. इतकी गर्दी असते. आणि अशा सत्संगामध्ये गेल्यानंतर, अशा कथेमध्ये गेल्यानंतर आपलं प्रारब्ध काही असो, त्यातल्या एखाद्या जरी संताची दृष्टी तुमच्यावर पडली, जळून भस्म सगळं प्रारब्ध आणि मग तुमच्या जीवनामध्ये चमत्कार घडू लागतात. हे का होतं? कृपादृष्टीने आनंद देते, कृपादृष्टीने त्या असे आनंद देते. कृपा होते त्यांची की अरे हा किती छान ऐकतोय, याच्यावर कृपा करा. हे अगदी सरळ कृपा करून टाकतात. काही बघत नाही तुमचं काय साधना आहे का नाही आहे. म्हणून सत्संग श्रेष्ठ का सांगितलं? अनेक संतांची नजर पडते हो तुमच्यावर, आणि तुम्ही काही साधना केलेली असो किंवा नसो, अक्षरशः तुम्ही झोपलात जरी न येऊन तर संत इतके दयाळू असतात की ती गोड झोपलाय, कर कृपा याच्यावर, झाली कृपा. लक्षात आलं का तुमच्या? हे कृपेने होणाऱ्या गोष्टी आहेत. म्हणून मी माझ्या सगळ्या लोकांना सांगतो, येऊन बसा, ऐकलं तर छान आहे, झोप आली तर झोपू का. कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. कारण सत्संगमध्ये बसलात ना तुम्ही, भागवत कथेत बसलात, एका तरी संतांची दृष्टी पडणारच तुमच्यावर. म्हणून ते महत्व असतं. अक्षरशः त्यावेळेला हजारो लाखो करोडो संत त्या ठिकाणी येऊन बसले. नारद मुनी मुख्य श्रोता म्हणून बसल्यानंतर आणि नमस्कार करून सनकादिकांनी ज्या वेळेला पोथीचं पहिलं पान उघडलं सांगायला, बरोबर समोरून भक्ती, ज्ञान आणि वैराग्य चिरतरुण अवस्थेमध्ये पहिल्या रांगेमध्ये येऊन बसले. नारदांना एवढं आश्चर्य वाटलं. अहो, अजून भागवत कथा सुरू पण झाली नाही, तेवढं ज्ञान, वैराग्य आणि भक्ती जागे झाले. हे कसं काय चमत्कार घडला? सनकादिक मुनी म्हणाले, त्यात विशेष काय आहे? भक्ती, ज्ञान आणि वैराग्य पोथीत असतं रे, उघडल्याबरोबर आले बाहेर. याचं लक्षात आलं का तुमच्या? भागवतामध्ये भक्ती पण आहे, ज्ञान पण आहे, वैराग्य पण आहे. या सर्व गोष्टी आपल्याला विनासायास प्राप्त होत जातात. म्हणून भागवत सप्ताहाला प्रचंड महत्व आहे. जितक्या वेळा भागवत ऐकता येईल तितक्या वेळेला ऐकावं, आपल्याबरोबर कोणाला तरी आणावं, ऐकवावं. कोणी नाही आलं तर आपण जाऊन बसावं, कथा ऐकावी. कितीही वेळ झालेली असली तरी आणि पुण्यांश वाढतो प्रचंड. सुकृत जे मी म्हटलं ना ते वाढतं आणि भगवंताची प्राप्ती होते. आणि मग त्या ठिकाणी सुंदर अशी भागवत कथा भगवंताने सांगितली त्याप्रमाणे झाली. भक्ती, ज्ञान, वैराग्य यांना जाग आली आणि भजन सुरू झालं. जसं भागवत संपलं तसं भजन सुरू झालं. त्या ठिकाणी सगळे भक्त उठून नाचायला लागलेले, सनकादिक मुनी नाचायला लागलेले, नारद महामुनी नाचायला लागलेले. भक्ती स्वतः नृत्य करते आहे, ज्ञान आणि वैराग्य सुद्धा नृत्य करत आहे. अनेक आलेले साधू संत, वैरागी, संन्यासी, त्यांच्याही डोळ्यातून पाणी यायला लागलं. तेही सुंदर असं नृत्य करू लागलेले आहेत आणि सगळं वातावरण भारून गेलं भगवंताच्या प्रेमाने. भगवंताला गप्प बसवेल का तिथं?
तो म्हणला, अरे किती छान नाचतायत सगळे माझ्या नावाने, मलाही जायचं, मला कसं गप्प बसता येईल. भगवंताने ताबडतोब गरुडाचं विमान आपलं घेतलं आणि गरुडावर बसून भगवान स्वतः त्या ठिकाणी हजर झाले. शंख, चक्र, गदा, पद्म, पिवळ पितांबर नेसलेले नीलवर्ण श्यामवर्ण भगवान श्रीहरी प्रगट झाले. आणि त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर स्वर्गातून त्या वैकुंठातून सगळे भक्त आले. ध्रुव आले, प्रल्हाद आले, नंद आले, सुनंद आले, सगळे भक्त आले त्यांचे. आणि ध्रुवानी पखवाज वाजवायला सुरुवात केली, प्रल्हादाने टाळ वाजवायला सुरुवात केली, इंद्र नाचायला लागलेले, महादेव नाचायला लागलेले आणि स्वतः भगवंतानी सुद्धा टाळ घेतले आणि स्वतःच्याच नावाचं भजन करू लागले. विसरलेच ते स्वतःचं भान. जय जय नारायण नारायण हरी हरी, जय जय नारायण नारायण हरी हरी. स्वतः हरी नाचताय त्या ठिकाणी. एवढा आनंद कल्लोळ झालेला आहे. आणि बराच वेळ कीर्तन झाल्यानंतर एकदम प्रभू थांबले. सगळ्या भक्तांना प्रेमाने विमानात बसवलं आणि आपल्या सर्व भक्तांचं भगवान वैकुंठाला निघून गेले. हे भागवत कथेचं महात्म्य, भक्ती, ज्ञान, वैराग्याला जाग कशी आली, कलियुगामध्ये याचं काय साधन आहे, हे सगळं साधन सूत महर्षींनी शौनकजींना सांगितलंय. की तुम्ही जो प्रश्न विचारलात ना, की कलियुगातल्या लोकांना वेळ नाही, काही करू नका, जाऊन कथेला बसा. त्याने सुद्धा एवढी भक्ती प्राप्त होते. एवढा आनंद झाला, कारण प्रश्नाचं उत्तर मिळालं. तेव्हा एक मिळालं तर अजून हवंच असतं, जेवढं मिळतं त्याच्यापेक्षा थोडं जास्त हवं असतं. म्हणजे शौनक ऋषी जे होते ते म्हणाले, महर्षी भगवान आपण अतिशय छान सांगितलेलं आहे, पण मला अजून असं कोणी आहे का कलियुगामध्ये की ज्यांच्यामुळे ज्यांनी भागवत ऐकलं आणि त्यांचा उद्धार झाला, अशी एखादी कथा आपण आम्हाला सांगा. खरोखर कथेने व्यथा जाते महाराज, किती आपल्याला सांगू. एक म्हातारे आजोबा मी पाहिले, त्यांनी सत्संगाशिवाय म्हणजे श्रवण भक्ती, फक्त श्रवण भक्ती, बाकी काहीही आयुष्यात केलं नाही. येऊन फक्त सत्संगला बसायचे. पूर्वीचे जे भागवत सप्ताह होते ना, ते सकाळी 4 तास आणि संध्याकाळी 4 तास, असे 8 तासाची कथा असायची. का नाही येणार भगवंत? 24 तासातले 8×24 बरोबर आहे ना, म्हणजे 8 तास एक भाग तुम्ही जर तिथे भगवंताचं कीर्तन करू लागला तर तो भगवंत हजर होणारच आहे तिथे. म्हणून आनंद असायचा बघा, मोठा पंडाल असायचा. कलियुग जसं वाढतंय तसं कथेबद्दल आणि मंदिराचं हे कसं कमी होत चाललंय हे आपल्या लक्षात येईल. म्हणजे जे वर्णन दिलेलं आहे ना ग्रंथांमध्ये, कलियुगात काय, कलियुगातली भक्ती काय, बघा 10-10, 15-15 लाख लोक येऊन जी कथा ऐकत होते, कलियुगामध्ये काय झालेलं आहे. 8 तासावरची कथा आता 3 तासांवर आलेली आहे, 3-3.5 तासांवर, आणि ती आता आपल्याकडे 2 तासावर आलेली आहे. इथून पुढे सत्संग कमी होत जातील. खूप ताप वाढणार आहेत, मानसिक शारीरिक गोळ्या चालू आहेत. रात्रीची झोप येत नाही म्हणून गोळ्या घेत आहेत. या सगळ्यांवर सत्संग हा रामबाण उपाय आहे. तुमच्या सगळ्या शारीरिक मानसिक रोगांवर सत्संग हा एक रामबाण उपाय आहे, पण तो घ्यायला बुद्धी होत नाही. डॉक्टरांची बिलं आम्ही भरणार, महागड्या गोळ्या आम्ही घेणार, शरीर आम्ही डॅमेज करणार, पण जो फ्री आहे तो सत्संग आम्ही घेणार नाही, ज्याने सगळं कार्यसिद्धी होते. कथेनी व्यथा जाते म्हणून कथा ऐकायच्या असतात. तर त्याचे आजोबा होते ना, त्यांनी जन्मभर फक्त कथा 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 कथा, बस ज्ञान नाही, काही नाही, अंगठी बहादूर. आम्ही एकदा गेलो त्यांना विचारायला, म्हटलं भगवंताची प्राप्ती तुम्हाला झाली आहे का? तर ते गप्प बसले आणि हसले. मी म्हटलं तुम्ही हसता कशाला? बघा वय वर्ष 80 होतं त्यांचं त्यावेळेला. ते मला काय म्हणले, भगवंतच भगवंताला प्रश्न विचारलोय की भगवंताची वेगळेपणाने प्राप्ती झाली का? कळलं का काय बोलले? भगवंतच भगवंताला प्रश्न विचारतोय की भगवंताची प्राप्ती वेगळ्या पद्धतीने झाली आहे का? हे सगळं वेदांताचं सार आहे. मी उठलं आणि साष्टांग दंडवत घातलं. आणखी एक आजोबा मला भेटले. भक्ती कशी असते बा? आमच्या डोंबिवलीला गणपती मंदिरामध्ये यायचे ते. त्यांना उठवत नव्हतं, बसवत नव्हतं, ऐकायला येत नव्हतं. फार कष्टाने बसायचे, फार कष्टाने उठायचे. सत्संग चाललेला असं तो कानाला ऐकायला यायचं नाही. ऐका, हा भक्ती म्हणजे काय, निष्काम भक्ती म्हणजे काय? तर मी त्यांना जाऊन विचारलं, म्हणलं बाबा
एवढा तुम्हाला त्रास होतोय, चालता येत नाही, ऐकायला येत नाही, डोळ्यात दिसत नाही, बसताना त्रास होतो, उठताना त्रास होतो, मग तुम्ही कशाला येता इथे? घरी राहून पण भक्ती होते. आम्ही आपला शहाणपणा शिकवायला गेलो, पण जे खरे संत असतात ना, ते बरोबर चपराक मारतात आपल्याला. मी फार मोठी भक्ती सांगायला गेलो तरी मलाच भक्ती शिकवली. ते मला काय म्हणले, बाळ, पहिले तर इथेच अहंकार मोडला, बाळ म्हणून. म्हणजे भक्तीने पण बाळच आहे, अजून काही साधलेलं नाही. ते म्हटले, बाळ, तुला काय वाटतं, मी का माझ्यासाठी इथं येतो? अरे गेल्या 15 वर्षापासून या गणपतीच्या दर्शनाला मी इथे येतोय, तेव्हा मला चालता बोलता सगळं येत होतं. त्या गणपतीला ना माझी सवय झाली आहे. मी एक दिवस जरी नाही आलो ना, तो रडेल, म्हणून मी येतो. याला म्हणायचं निष्काम भक्ती. पांडुरंगासाठी देवळात या महाराज, पांडुरंगासाठी. आणि काय कशाला पाहिजे तुम्हाला? प्रारब्धाने तुम्हाला गोष्टी तो काही देणार नाही का? राजा आहे ना तो देवाचा, सगळं देतोच आहे की आपल्याला. पण तरी आपलं काही